नमस्कार. 3 मार्च 2026 चैत्र कृष्ण प्रतिपदेचा हा द्वितीयेचा हा सायंकाळ आहे, शुक्रवार. या निमित्ताने या ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष अभ्यासक, आपणा सर्वांना माझा त्रिवार वंदन, सप्रेम नमस्कार. आपले मार्गदर्शक गुरुवर्य दिलीप देवारे सरांना त्रिवार वंदन आणि साष्टांग नमस्कार. या निमित्ताने आजच्या या वर्गाच्या सुरुवातीला आपण सगळ्यांनी प्रार्थनेमध्ये आपलं प्रसन्न चित्ताने आपल्या हृदयस्थानावरती लक्ष केंद्रित करत एकरूप होऊया. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री सरस्वते नमः. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्वहरो बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हे ब्रह्मा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. जय गजानन. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. फार छान, उत्तम. असे तुम्ही येत राहा, शिकत राहा, शिकत राहा, हयात शिकत राहा. मी चव्हाण मॅडमना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांचं स्वागत करावं. हो सर. सर प्रथम तुम्हाला नमस्कार. कुमार सरांना नमस्कार, त्यांनी आता प्रार्थना छानच म्हटली. कुमल मॅडम तुम्हालाही नमस्कार. सप्तम स्थान हे व्यक्तीच्या जीवनावर फार मोठा परिणाम करणारे एक अत्यंत प्रबल असं स्थान आहे. लग्नस्थान म्हणजे स्वतः व्यक्ती आणि त्याच्या समोरचं असणारं स्थान म्हणजे सप्तम स्थान. हे स्थान सर्व प्रकारच्या स्त्री सौख्याच्या दृष्टीने महत्वाचं समजलं जातं आणि जे ग्रह पडतात त्या नैसर्गिक गुणधर्मानुसार सुखदुःखाचं स्वरूप आणि तीव्रता पण तिथे अवलंबून असते. तर तुम्हाला मी ह्याच्या पुढे विनंती करते की क्लासला सुरुवात करावी तुम्ही. थँक्यू सर. धन्यवाद, धन्यवाद मॅडम. बरं, आज आपण पहिल्यांदा स्वागत करतो चव्हाण मॅडमचं. त्यांनी स्वागत केलेलं आहे. इत्यादी सर्व आदरणीय कुमल मॅडम आहेत, शिंदे साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुलकर्णी आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि आज आपण पती पत्नी ह्या 2 पत्रिका लावणार आहोत. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही विवाहानंतर कशा कशा प्रकारामुळे अडचणी आल्या आणि त्या ठिकाणी जीवनामध्ये जो काही व्यत्यय आला म्हणा किंवा काही घटना घडल्या, तर त्याला कारणीभूत ते स्वतः नसून जी ग्रहस्थिती आहे तर त्याच्यामध्ये गुणमेलन बाजला राहतं. पण तरीसुद्धा प्लॅनेटरी पोझिशन जी आहे त्या ह्याच्यावरती जातकाच्या जीवनामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेला आपण वाचायचं आहे आणि त्या तिथे समजून घ्यायचं आहे की पर्टिक्युलर प्लॅनेट जे आहेत ते त्या ठिकाणी असल्यानंतर त्या वेळेला वैवाहिक जीवनामध्ये काही कमतरता निर्माण होतात. त्याच्यावरती जे एकटं जीवन असतं त्यानंतर आपण बंधनामध्ये जातो, तर ते बंधन चांगलं आहे का वाईट आहे की त्याच्यानंतर आणखी उपद्व्याप सुरू होतात किंवा घडामोडी घडतात. तर त्याकरता म्हणून आपल्याला पत्रिका वाचन करायचं आहे की जेणेकरून आपल्याला कळलं पाहिजे की अशी ग्रहस्थिती असेल तर त्यावेळेला तुम्हाला पत्रिका जमवताना जे काही प्रश्न आहेत तो मॅच मेकिंगचा भाग वेगळा आहे, त्याला गुण वगैरे सगळं. पण गुण जमवूनसुद्धा नंतर त्याच्यामध्ये काही विघ्न निर्माण होतात. तर ती विघ्न कशामुळे होतात तर त्याला मुख्य कारण कितीही याच्यामध्ये तरबेज व्यक्ती असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी ग्रह जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये निश्चितच आंदोलन उपस्थित करतात. आणि त्या आंदोलनामध्ये आपल्याला ज्ञान नसल्यामुळे त्या ठिकाणी असंतुष्टता, काही वैवाहिक जीवनामध्ये प्रश्न उपस्थित होतात. ते प्रश्न भिन्न भिन्न तऱ्हेचे असू शकतात. त्यामध्ये कदाचित आर्थिक असेल, कदाचित विचारांचा भाग असेल, कदाचित सामाजिक असेल, कदाचित वैयक्तिक असेल. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जातकाला
प्रश्नावरती प्रश्न उपस्थित होतात आणि हे सगळं जे काय आहे हे विवाह झाल्यानंतरच ह्याची क्रिया सुरू होते. तर आता आपण पत्रिका मॅडम मांडतील. तर 2 पत्रिका आहेत, पुरुष आणि स्त्री. तर पत्रिका तुम्हाला पाठवलेल्या नाहीत तरीसुद्धा तुम्ही नोंद करून घ्या, कारण बऱ्याच ग्रुपला जाहिरात टाकल्यामुळे आज एक तर माझं अकाउंट सस्पेंड झालेलं आहे काही काळाकरता व्हॉट्सअपचं. तर त्यामध्ये आता पत्रिका मी सगळ्यांना पाठवू शकलो नाही, पण जे काही चार्ट्स आहेत ते आता मॅडम लावतील आणि मग त्याच्यावरती आपण तिथे विचार विनिमय करू, तुमचं मत मांडू, मत तुमचं ऐकून घेऊ की काय असेल काय नाही. मला वाटतं आता तुम्ही सगळेजण हुशार झालेले, आता काही प्रश्नच नाही. ही पुरुषाची पत्रिका आहे. दिसते ना सर? हो, पत्रिका जी आहे 7 ऑगस्ट 1982, सकाळी 10:02 आहे. मुंबईचा जन्म आहे, जातक पुरुष आहे. तारीख लिहून घ्या जरा प्लीज. पुन्हा सांगतो, 7 ऑगस्ट 1982, सकाळी 10:02 मुंबई, जातक पुरुष. आता हे केल्यानंतर तुम्हाला लगेच स्त्रीची पत्रिकाचं तारीख लावा मॅडम, म्हणजे हो ते सर, हो ताबडतोब नोट डाऊन लावते करतो. लावते. हे बघा, ही स्त्रीची लावली आहे. हां, 19 सप्टेंबर 1985, संध्याकाळी 4:59 मुंबई, जातक स्त्री. बघा, आता ह्या दोन्ही पत्रिका ज्या आहेत त्या इफेक्टेड डिफेक्टेड आहेत. म्हणजे पत्रिकामध्ये तुम्ही जर जुळवायला गेलात, मग ती कोणाचीही पत्रिका असो, त्याच्यामध्ये पतीची पत्रिका खराब असेल तर त्याच्यामुळे जोडीदाराला दुःख भोगावी लागतात. जोडीदाराची पत्रिका दूषित असेल तर दुसऱ्या जोडीदाराला तिथे प्रायश्चित्त करावं लागतं आणि त्रास होतो. त्यामध्ये कधीकधी एखाद्या व्यक्तीची पत्रिका चांगली असते आणि तो त्या खराब पत्रिकेचं शोषण करतो आणि त्रास देण्याचा प्रयत्न करतो, असाही भाग आहे. म्हणजे तिथे त्याचं नशीब चांगलं असेल तर त्याचा जोडीदार चांगला मिळतो, पण त्या जोडीदाराला दुसरा जोडीदार हा योग्य नसतो आणि तो छळ कपट किंवा तत्सम काही अडचणीला सामोरं जात असतो. तर तशाच प्रकारे आपल्याला पत्रिकेचं विश्लेषण करतेवेळी तुम्हाला तुमच्या जातकाला सांगितलं पाहिजे की मूळचे जे दोष आहेत ते तुझ्या पत्रिकेमध्ये आहेत, त्याला अनुसरूनच तुझ्या जीवनामध्ये जे येणार आहे ते तुझं नशीब आहे. त्याच्यामध्ये कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा नाना तऱ्हेच्या कारणांमुळे, अन्य कारणांमुळे जातकाच्या जीवनामध्ये काही गोष्टींचा तिथे प्रश्न उपस्थित होतो आणि प्रश्न उपस्थित होतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाचं जे सुख आहे ते पूर्णपणे हरवलं जातं, नष्ट होतं आणि प्रश्नचिन्ह होतं की तो प्रश्न कधीही जीवनामध्ये सुटू शकत नाही. पहिला विवाह, दुसरा विवाह, तरी तो विवाह वैवाहिक जीवनात आहे. जसं की आपण व्यवसायात बघितलं, एखादी व्यक्ती व्यवसायामध्ये अपयशी असेल तर अपयशच मिळतं, यश मिळत नाही. कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा त्याच्यावरती त्याला डिपेंडंट अवलंबून राहावं लागतं. तसंच वैवाहिक जीवनाचं आहे, पती किंवा पत्नी याला एकमेकावरती अवलंबून राहावं लागतं. तर ज्योतिषी म्हणून तुम्हाला तुमचं काम जे आहे ते असं सुचवलं पाहिजे की कितीही प्रश्न उपस्थित झाले तरीसुद्धा त्यामध्ये कलह हा होणार आहे, पण तो कलह हा तुझ्या हातामध्ये आहे की कसा ठेवायचा, कसा जपायचा, त्याला सामोरं कसं जायचं. अनेक ठिकाणी असे प्रश्न उपस्थित होतात, तर त्यावेळेला तिथे अतिशय शांतपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळं त्या जीवनामध्ये त्या व्यक्तीच्या वाट्याला हे आलेलं असतं. तर अशा तऱ्हेने आता मॅडम जी आहे ती पुरुषाची पत्रिका मांडतील. तर पत्रिका तुम्ही पाहून घ्या. मग ही पुरुषाची पत्रिका आहे कन्या राशीची, कन्या लग्नाची. या लग्नामध्ये लग्नी शनी आहे आणि शुक्र राहूची युती आहे आणि सप्तमेश जो आहे तो मारक स्थानात आणि मंगळासोबत आहे. अष्टमेश आणि सप्तमेश एकत्र आहेत. तसंच तो पराक्रम स्थान आणि
त्या ठिकाणी सप्तमेश हे एकत्र आहेत. या व्यक्तीच्या याच्यामध्ये मारकस्थान दूषित झाल्यामुळे मार्केश हा जो आहे तो राहुयुक्त आहे. जो खरा शुक्र जो आहे तो त्या याच्यामध्ये वैवाहिक जीवनाचा कारक आहे. अशा ह्या व्यक्तीने कितीही कसंही लग्न केलं तरीसुद्धा जीवनामध्ये त्याला अडचणी ह्या येणारच आणि त्या अडचणीमध्ये त्याला तिथे गुंतून राहावं लागणार. तर अशाच ह्या तऱ्हेचा हा जो भाग आहे तो त्याच्या जीवनामध्ये उपस्थित कशामुळे झाला हे आपल्याला पाहायचं आहे. तुम्ही सगळे जे काही विद्यार्थी आहात तुमच्याकडे पत्रिका अनेक जमवायला येतात, पण त्याला सूचना देणं हे तुमचं काम आहे. मग तिथे वैचारिक कलह होईल किंवा सप्तम स्थानासंदर्भात काही जे ग्रह आहेत ते माणसाच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी व्यत्यय निर्माण करतात. तसं हा लग्नी शनी असल्यामुळे कालांतराने जर त्याच्या सपोर्टला शुक्र चांगला नसेल, मारकस्थान चांगलं नसेल तरीसुद्धा असंतुष्टता किंवा एखाद्या व्यक्तीवरती बळजबरी करणं, आंदोलन करणं, ताब्यात ठेवणं ह्याच्यामुळे पण वैवाहिक जीवन दुखावतं आणि त्याला कारण आपले ग्रहमान किंवा ग्रहस्थिती असते. मग आता इथे आपण बघितलं तर शुक्र राहूचा हा पहिला दोष आहे. दुसरा दोष आहे धनस्थानामध्ये मंगळ गुरु आणि तिसरा दोष आहे लग्नी शनी. तर लग्नी शनी असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच दुरावा तयार होईल. मंगळ जो आहे त्याची पहिली दृष्टी जी पंचमात आहे, दुसरी अष्टमात आहे, तिसरी भाग्यात आहे. तर अष्टम स्थानामध्ये सुद्धा त्याची स्वतःची रास आहे, तिथेसुद्धा आंदोलनं होणार हे निश्चित आहे. पण मारक स्थानामध्ये हे जी ग्रहस्थिती आहे ही वाचामुळे, जिथे त्याला आपण म्हणतो की काही अंमलबजावणी करणं, त्रास देणं किंवा काही लोकांना फार घाणेरडी सवय असते, तर हा पुरुष आहे. तर त्या पुरुषाचं जीवन कशा तऱ्हेने असेल तर ही पत्रिका त्याला अनुसरून तुम्ही बघितलं पाहिजे. आणि याच्यामध्ये स्त्री असल्यामुळे त्या ठिकाणी पुरुष असल्यामुळे त्याला शुक्र आणि चंद्र हे दोन ग्रह तुम्हाला पाहता आले पाहिजेत. तर दोन ग्रहांमध्ये आपण बघितलं तर चंद्र हा कुठेशी आहे, तो चंद्र दूषित नसावा, षष्ठस्थानी अष्टमस्थानी नसावा. अष्टम स्थानातला चंद्र हा पुरुष व्यक्तीला त्या ठिकाणी निश्चितच असमाधान, अडचण, मानसिक स्थैर्य हे बिलकुल बिघडलेलं असतं. त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी त्या जातकाला 6-12मध्ये चंद्र नसावा. तर चंद्र हा पुरुषाच्या कुंडलीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. तसंच तुम्हाला पत्रिका जमवताना ही ॲडजस्टमेंट आहे स्त्रीच्या पत्रिकेमध्ये 6-12चा रवी हा सुद्धा योगकारक नाही आहे आणि त्याच्यामुळे तिथे दोन्ही व्यक्तींच्या जीवनामध्ये वृश्चिक राशीला संबंध आला तर त्या ठिकाणी चंद्र आणि रवी हे वृश्चिक राशीत नसावे, अशा तऱ्हेचा ज्योतिषातील महत्त्व आहे. आता मॅडम स्त्रीची पत्रिका लावतील, मग आपण नवमाशावरती पण बोलू. आता बघा, हे लग्न जे आहे ते षडाष्टक योगातलं आहे. एक कन्या आणि एक कुंभ. म्हणजे त्या ठिकाणी कुंभ जो आहे हे शनीचं लग्न आहे आणि त्याच्यासोबत जसं ह्या पत्रिकेमध्ये मंगळ सप्तमात आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तो गुरु जो आहे तो मार्केश आहे आणि तो सुद्धा त्या ठिकाणी कुठेशी आहे बघा, तो 12व्या स्थानामध्ये आहे आणि तो नीचेच आहे. कळलं का? दुसरं शनिचंद्राची युती वृश्चिक राशीत आहे. शनीची 10वी दृष्टी मंगळावरती आहे. मंगळाच्या राशीत बसून मंगळावरती केंद्रयोग करणं, त्याच्यामुळे इथे संसार बिघडलेला आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मार्केश 12व्या स्थानामध्ये, मुलगी लग्न झाल्यानंतर आपल्या घरी परत आलेली आहे. आता ह्या ह्याच्यामध्ये मंगळ, बुध, शुक्र. आता शुक्रसुद्धा मंगळयुक्त झाल्यामुळे त्या ठिकाणी कुंभ लग्नाला सप्तमेश जो आहे हा सूर्य आहे आणि सप्तमेश सूर्य हा पत्नी म्हणजे स्त्रीच्या पत्रिकेत अष्टमात आहे आणि तो कन्या राशीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला जसं की जे बळ हवं सूर्याचं ते बळ तिथे मिळालेलं नाही. म्हणून जातकाला लग्न झालं, अरेंज मॅरेज झालं, पण
नंतर कालांतराने काही गोष्टीमुळे खटपटी व्हायला लागल्या आणि त्याच्यामुळे जातकाचा संसार हा विस्कळीत झालेला आहे. अजूनही कुठलाही निर्णय लागलेला नाही. तो कशामुळे लागला नाही? एक तर मंगळ बुध आणि शुक्र, मंगळ बुधाची युती असेल तर निश्चितच कायद्याला काहीतरी सामोरं जावं लागतं. शनी मंगळाचा हा केंद्रयोग आहे. मंगळ शनीवरती दृष्टी ठेवतोय. चंद्र शनीची युती आहे ती वृश्चिक राशीत आहे. अकस्मात काय घडेल काही सांगता येत नाही. मानसिक नैराश्य हे निश्चित आहे आणि तो षष्ठेश जो आहे तो शनियुक्त आहे. लग्नेश आणि षष्ठेश हे दोघंही एकत्र आहेत. सूर्य अष्टमात आहे. अशी ही स्त्रीची पत्रिका आहे. तो थोडासा विचार करून तुम्ही पहा. लग्नाधिपती हा वृश्चिक राशीत, कालांतराने जातकाच्या जीवनात वृश्चिक राशीत असल्यामुळे तिथे कधी ना कधीतरी प्रश्न उपस्थित होईल. आता ह्या 2 पत्रिका आपण पाहिल्या तर दोन्ही पत्रिकेतलं तुमचं मत जे काय असेल तर ते तुम्ही सांगा. त्याच्यावरती आपण प्रश्न उत्तरं करू. विचारा किंवा तुम्ही तुमचं मत सांगा. बरेच लोक आता हुशार आहेत, त्यांना कळलेलं आहे. सर, मगाशी बोला. तुम्ही बोललात की पुरुषाच्या कुंडलीत ते वृश्चिक राशीत चंद्र आणि कुठला ग्रह बोलले नसावा, म्हणजे नाही. चंद्र जर पुरुषाच्या पत्रिकेमध्ये वृश्चिकेत असेल, सप्तमेश वृश्चिकेत असेल किंवा वृश्चिक राशीमध्ये रवी आणि चंद्र हे पती पत्नीच्या पत्रिकेमध्ये असतील तरी सुद्धा जातकाला त्या ठिकाणी काही प्रश्न कालांतराने उपस्थित होतात. वृश्चिक राशी थोडीशी संशयित प्रकाराची आहे, पण तो सप्तमेश नसावा. कळलं? हो सर, कळलं. बऱ्याच वेळेला असं होतं मॅडम की आर्थिक स्थिती ही फार महत्त्वाची असते. जर कधी जर सप्तमाधिपती हा जर वृश्चिक राशीमध्ये असेल, शनी वृश्चिक राशीमध्ये असेल, रवी वृश्चिक राशीमध्ये असेल, चंद्र वृश्चिक राशीमध्ये असेल, पती पत्नी दोघंही काम करत असतील, नोकरी करत असतील, त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन हे सतत येत असतात. त्याच्यामुळे सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही प्रश्न उपस्थित होतात. प्रश्न उपस्थित व्हायला बरीचशी कारणं आहेत. काही कुटुंबातील लोक निर्माण करतात. आता त्या मगाशी पत्रिका पाहिल्यामध्ये गुरुमंगळाची युती ही धनस्थानात आहे, मारकस्थानात आहे आणि इथे मारकस्थानाचा अधिपती जो आहे तो 12व्या स्थानात नीचेच आहे. म्हणून मारकस्थानाचं महत्त्व आणखी दुसरं असं आहे की ज्या ठिकाणी जातक विवाहबद्ध होतो त्या ठिकाणची कौटुंबिक काही स्थिती जी असते ती अपमानास्पद असू शकते जर मार्केश नीचेचा असेल तर, आणि सप्तमेश अष्टमात असेल तर. बोला, आता प्रत्येकाला कुंडली लक्षात आलेली आहे. प्रत्येकाने आपापलं मत मांडावं आणि आपण चांगल्यापैकी अभ्यास करणार आहोत. रेकॉर्डिंग मिळणार आहे. सर, पुरुषाच्या कुंडलीमध्ये द्वितीय स्थान म्हणजे मारक स्थान जास्तच कारणीभूत ठरलं का यांच्या त्रासाला, म्हणून किंवा सप्तमेश अष्टमेशाची युती येस, मारक स्थानात ही जास्त कारणीभूत ठरली असावी का सर? आणि शिवाय शुक्र पण बिघडलेला आहे, राहुयुक्त हो, असेल शुक्र जामित्र तर योगामध्ये. राहुयुक्त आहे. येस. हो आता असं आहे मॅडम की कधी काही व्यक्तींना, स्पेशली पुरुषांना, सगळं कुटुंबाचं बाराखडी करायला लागतं. तर ते एक बरोबर. वाईट गुण आहे, दुर्गुण आहे तो. हो तो हो दुर्गुण आहे. तर तसंच घडलेली घटना आहे की तोंड चांगलं नसल्यामुळे तिथे बरोबर. काहीतरी उणं धुणं काढून बसायचं आणि शिव्या द्यायच्या आणि माहेरच्या लोकांबद्दल काहीतरी वाईट साईट बोलायचं. त्याच्यामुळे पण व्यक्ती परेशान होऊन जाते. थोडंसं जर चुकलं तर माणसाने ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे, ऍडजस्ट हा करायला नियम आहे. पाहिजे. पण लोक बरोबर नाही आहे. करत. कारण एवढी बुद्धी जोडीदाराचं नाही. कुटुंब दाखवतो ना अष्टमस्थान, हो म्हणजे हो तोच हो लग्नेशा आपलं सप्तमेशासोबत मारक स्थानात असल्यामुळे, आणि शिवाय येस. लग्नी असलेला शनी पण तेवढाच कारणीभूत हो ठरला इथे. हो हो इथे सर लग्न उशिरा होणं जर अपेक्षित म्हणजे झालं असतं तर कदाचित परिणाम ह्याचे कमी होऊ शकतात असं पण म्हणू शकतो का सर? कारण नाही, लग्नी शनी बिलकुल जेव्हा नाही. उशिरा नाही. लग्न होणं म्हणजे तरी हा, सुद्धा प्रश्न वैवाहिक जीवनातला आहेच. येणारच आहे ते. हो. हो. आणि पण बऱ्याच वेळेला म्हणजे असं पण दिसून आलंय की सर शनी लग्नी किंवा सप्तमात असताना जर लवकर लग्न झालं तरी सुद्धा त्या लग्नामध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत.
असंही सर दिसून येतं. बरोबर. येस. ताटातूट पण लवकर होते, हा पण भाग आहे. हो हो एक्झॅक्टली सर. हो विरह म्हणजे शनी येस. तेच दाखवतो ना, वियोग दाखवतो ना. आणि पेंडिंग पण राहतं मॅटर हो हो बऱ्याच वेळेला. बरोबर. कधी हो कधी दुरावा असतो काय. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो मॅडम, आत्ता युद्ध चालू आहे. माझ्याकडे आत्ताच हा एक पत्रिका आली होती 3 दिवसापूर्वी. मोठा गंभीर प्रश्न तयार झालेला आहे की मुलगी जी आहे ती अबुधाबीमध्ये नोकरी करते, हा एअर हॉस्टेस आहे, आणि आता ती अडकलेली आहे. तिला बिलकुल न्यायला अच्छा. मिळत नाही. नवरा आता अरे इथे बापरे. याच्या आय टीमध्ये आहे. आणि हा हा भाग असा झाला आहे की त्याला 1 कोटीचं पॅकेज आहे आणि त्याला नोकरीवरून काढून टाकलं. अरे बापरे. बर. ओरॅकल कंपनीचं. ओरॅकल ओरॅ कंपनी. हो 30,000 लोक काढली. म्हणजे त्यांना सकाळी 6 वाजता मेल आले सगळ्यांना हो धडाधड. हो. हो. आणि त्याला तर 1 महिन्यापूर्वीच काढलं. अच्छा. नाही हा आजची जी घटना आहे ती त्यांना सकाळी बरोबर. 6 वाजता मेल येस. आले. म्हणजे झोपेतून हो उठल्या उठल्या त्यांना धक्का. खरं आहे. बरोबर. हो. कसं आहे मॅडम की पायाखालची जमीन सरकली अक्षरशः. हो. 3,000 कोटी रुपये एका महिन्याचा पगार आहे सगळ्यांना, सगळं ऑल टुगेदर. बापरे. माझ्याकडे आले ना सर. पुन्हा 30,000. कधी नोकरी मिळेल. आज सकाळीच मला प्रश्न आलाय तो सर एक. 30,000 काय crore रुपीज दे आर पेईंग एव्हरी मंथ. तर बरं. आता मोठा प्रश्न आहे. ती बिचारी मुलगी जी आहे तर हा ती अबुधाबीला आहे आणि ती इतिहादमध्ये नोकरीला आहे. पण हा तिचा जो रूट आहे तो शॉर्ट रूट आहे, एअर हॉस्टेस आहे. अच्छा. हा 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 शॉर्ट रूट म्हणजे तिला बॉम्बे शॉर्ट रूट रूट नाही, मध्ये शॉर्ट नाहीये. रूट हा आहे. त्यामुळे एक तर आता सगळे असे गोंधळ चालू आहे. बरोबर. आणि मुलीचं वृश्चिक लग्न आहे आणि वृषभ रास आहे. सप्तमात चंद्र ओके. शनीचा तर समसप्तक योग आहे. अरे बापरे. म्हणजे नैराश्य हे आलंच. नैराश्य येणारच आहे. हो. आणि आता भाग असा ह्याची नोकरी गेली ती होल्डवरती आहे. होल्डवरती आहे म्हणजे सांगितलं कंपनीने की अजून निश्चित नाही की तुम्हाला ठेवू हम्म. का नाही ठेवू, काही काही भरोसा नाही. काही भरोसा नाही. होय. आणि तिला पगार आहे 60,000 रुपये आणि ह्याला हम्म. पगार आहे 3 लाख रुपये. बापरे. असा भाग आहे. ह्याला 1 कोटीचं पॅकेज आहे. त्याच्यामध्ये हम्म. 30 लाख रुपये वर्षाचे टॅक्स जातो आणि बाकीचे हम्म. पैसे राहतात. मोठा प्रश्न हम्म. आहे. खरंच आहे. मग ह्या अशा वेळेला त्या ठिकाणी हे असे गंभीर प्रश्न तयार झालेत. तयार आणि झाले. होय. तसंच आणि स्त्रीच्या पत्रिकेमध्ये सुद्धा तसंच शनी मंगळाचा जो केंद्र योग आहे तो सुद्धा खूपच त्रासदायक ठरलाय त्यांच्यासाठी. कारण शनी सप्तमावरती पाहतोय, मंगळ पुन्हा आहेच. शिवाय मंगळ आणि शनीचं तुम्ही दरवेळेला सांगता शनी मंगळाचं जे उदाहरण देता ते इथं अगदी हो. खूप चपकल बसतंय अगदीच. येस. आणि शिवाय पंचमे शाष्ट आपलं सप्तमे शाष्टमात असू नये. निना स्त्रीच्या पत्रिकेमध्ये तरी सुद्धा तो तिला लग्नानंतर त्रास होतोच सर. कधी कधी कसं असतं मॅडम की कुटुंब जर चांगलं असेल तर होल्डवरती जातात लोक आणि होय. लग्न टिकतं. पण जी असंतुष्टता असते ना ती यामध्ये काही बदल ती होत राहते नाही. सर. होय. म्हणजे दुरावा कमतरता. फक्त 2 ठिकाणी वेगवेगळं राहण्यानेच होतो असं नाही. मानसिक दुरावा पण निर्माण होतो सर. म्हणजे आता ही एकाच मुलगी घरात असून नोकरी सुद्धा. करते, होय होय. ही मुलगी नोकरी करते, पण आता बिचारी नैराश्यामध्ये गेलेली आहे. नैराश्यामध्ये चंद्र शनी युती आणि अंशात्मक आहे सर 6 आणि 0 म्हणजे अगदीच. येस. बरं, आणि घरचं चांगलं मंगळाची आहे. पण हा बोला. हो मंगळाची मंगळाची दृष्टी पण शनीवरती, चंद्र शनीची दृष्टी, मंगळावरती. शनीची हो मंगळावर दृष्टी. हो मग हो. तेच ना केंद्र योगामध्ये तेच हा झालेलंच आहे. म्हणजे आता तर सर डिवोर्स दोघं झालेला आहे मिळून की नाही. पेंडिंग आहे. पेंडिंग आहे. अच्छा. काय करायचा हा मोठा प्रश्न आहे. मी त्यांना प्रश्न आहे. होय. सांगितलं की दोघांनी मीटिंग करा, एकत्र बसा, हो एकमेकाचे विचार, कॉम्प्रोमाइजच केलं पाहिजे. हो, काय हवं हो. काय नको ते एकमेकाला मेन सांगा. म्हणजे स्वभाव पण बदलला पाहिजे. मेन पुरुषांनी जास्ती करून सर याच्यामध्ये थोडंसं इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः माघार घेऊन जरा थोडंसं करणं गरजेचं वाटतंय. आता असं आहे मॅडम की त्यांचा प्रॉब्लेम असा आहे, तो म्हणतो की तू मंदबुद्धी आहे. अरे बापरे. मंगळाची दृष्टी जी आहे ती धनस्थानात आहे, हो हो. लग्नात आहे, तर मंदबुद्धी कशी असेल. कशी असेल. हो ना. पण लग्नेश जो आहे
तो लग्न वृश्चिक राशीमध्ये ती अबोल आहे. अबोल आहे हो. येस. मग तो म्हणतो तू बंद आहे. ती विचारी आहे, वृश्चिक तिला मानसिक त्रास पण प्रचंड होत आहेत त्याच्या वागण्याचे. त्यामुळे ती ते आतल्या आत खचलेली ज्याला म्हणतो ना आपण. त्यांना सांगितलं तुम्ही राजकुमारशी लग्न करा का आणखी कोणाशी करा, काही बदल होणार नाही. हे बदल होणार नाही. हो, तो ट्रॅक आहे, त्या ट्रॅकमधून तुम्हाला जावं लागेल. जावं लागणार आहे. खरं. त्याच्यामध्ये काही हे नाही. काउन्सिलरची सुद्धा मदत घेऊ शकतात सर याच्यामध्ये ते. हो, पण तरी सुद्धा दोघांनी ॲग्री केलं पाहिजे ना. इथे हो, हुज्जत हं, घालणं ज्या हो हो बरोबर आहे. ती असं आहे. पण बोलायला कमी करत नसेल सर. मंगळ ती बुधाची युती आहे ना. एकदाच बोलते, जास्ती बोलत नाही, पण तो पण वारंवार बोलतो. हा हा बरोबर. तो वारंवार बोलतो. असं आहे. खरंच. मारक स्थानाचा इफेक्ट दोघांच्याही पत्रिकेमध्ये खूप झालाय सर. दोघांची मारक स्थानं. येस येस, इथे हो. मंगळ शुक्राची युती, तिथे राहू शुक्राची युती. राहू शुक्राची युती. हो. आणि शुक्र हा राजोगकारक आहे. होय होय. ही प्रॅक्टिकल पत्रिका आहे. चतुर्थेश भाग्येश. हो. हो हो. आणि केंद्र त्रिकोणाचा अधिपती जर मंगळयुक्त आहे, डोक्याला हो. मानसिक त्रास झालेला आहे, बेचैन आहेत, होय. त्यामध्ये काही हे करू शकत नाही. खरं सर. काही म्हणजे काही. सर अजून गोचर त्यांचं धन्यवाद आता सर. येतं, पुरुषाचं गोचर हे सप्तम स्थानावरून जात आहे. म्हणजे शनी मंगळ आणि स्त्रीचा धनस्थानातून. त्यामुळे तो पण एक परिणाम की ते करणार नाही, काही ऐकणार नाही कोणाचं. नाही, आता सांगतो ना, तुमचा प्रश्न एकदम राईट आहे आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. भाग असा आहे मॅडम की कन्या लग्नाला सप्तमात आता मीन रास आहे. त्यांचं लग्न जेव्हा झालं ना, हा तर आपण नेहमी काय म्हणतो की शनिदृष्ट जर समजा सप्तम स्थान असेल त्यावेळेला लग्न होतं. हा तर कन्या लग्नाला पंचमामध्ये येणारी राशी कोणती आहे, तर मकर. हा बरोबर आहे? त्यावेळेला यांचं लग्न झालं. हम्म कालांतराने त्या ठिकाणी षष्ठात शनी आल्यानंतर कुंभेला हम्म वादविवाद सुरू झाले. म्हणजे आपण नेहमी सांगितलेलं आहे की सप्तमाच्या जवळ कुठला ग्रह गोचरीने चाललेला आहे. तर तुमचा माईक बंद करा. कुठला ग्रह हो सर. चाललेला आहे त्याच्यावरती येणारे प्रश्न आणि प्रसंग आहेत. तर त्या पत्रिकेमध्ये कन्या लग्नाला जेव्हा कुंभ राशीमध्ये शनी महाराज होते, लग्न जमलं, लग्न झालं, पण कटकटी सप्तमाच्या जवळ शनी आल्यानंतर सुरुवात झाली. आणि आता तर सप्तमातच शनी आहे आणि तो मंगळ त्या ठिकाणी तो षडाष्टक योगात झालेला आहे. मंगळ गुरुची युती धनस्थानामध्ये आहे. हा सगळा प्रश्न चिघळत गेला. बरं, आता असं पण नाही की एकदम भारी कमाई आहे किंवा काय. तर दुसरा भाग असा आहे की त्या ठिकाणी राहायचं घर बुक केलेलं आहे. म्हणजे लग्न कशा ह्याच्याने ठरलं ते तुम्हाला मी सांगतो की जोडीदार म्हणाला की जर घर बुक करत असेल, राहायला घर नाही आहे, आपण घर बुक करू आणि मग मी लग्नाला तयारी दे. आता त्या ह्याच्यामध्ये लग्न घर बुक केलं. आता ते घर तयार होत नाही. गेली 5 वर्ष घराचा असाच प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हे लोक शेवटी भाड्याने राहतात. आता करायचं काय? तर जेव्हा तुमचं म्हणणं असं आहे मॅडम की सप्तमात आता शनी आहे त्या पत्रिकेत मीन राशीला, आणि इथे धनस्थानामध्ये शनी आहे या पत्रिकेला, त्याच्यामध्ये मूळ पत्रिकेला षडाष्टक योग गोचरीचा शनीने चालू आहे. मंगळाने शनी मंगळ गोचरीने षडाष्टक योगात आहे. सिंहेचा मंगळ आहे, मीनेचा शनी ट्रान्झिट्समध्ये आहे. त्या पत्रिकेमध्ये मुळात मंगळ गुरुची युती आहे आणि सप्तमातून शनीचं भ्रमण चालू आहे. तो पण षडाष्टक योग आहे. तर घर झालं नाही, त्या कटकटी मोठ्या आहेत. साधारणतः 30-35 हजार रुपये EMI दर महिन्याला जातो. म्हणून कृपा करून कोणाला सल्ला देऊ नका की कर्ज काढून घर घ्या, अंडर कन्स्ट्रक्शन, तयार घर घ्या.
असं हे आहे. बोला टिवाट मॅडम, तुम्हाला आणखी काय सांगायचं तर सांगा. सर मग ह्याचे घर होईल की नाही? आता बघा, लोकांच्या ताब्यात आहे तो, कधी बांधेल कधी नाही ते त्याचं नाही. हो, अशी अनेक कुटुंब फसलेली आहेत फसलेली आहे, बरोबर. पुण्यामध्ये, तर भयंकर आहे. हो सर. सर ह्याचा डबल मार्केश आहे गुरु, आणि ह्यांचं शनी मंगळाचं पण दृष्टी आहे. मंगळ शुक्र आहे, शुक्र राहू आहे मुलाच्या पत्रिकेत. म्हणजे ह्याचा चंद्र शततारकामध्ये आहे, हिचा चंद्र शनी सोबत आहे. तर हे सगळे योग बघता हो, हे होणारच होतं. येस, हे तो होणार था. हो आता सर. काय करणार. पण कितीही जरी तुम्ही हे केलं ना मॅडम, हा प्रसंग हा. टाळू शकत नाही. जोपर्यंत व्यक्ती अविवाहित आहे तोपर्यंत तुम्ही सुखी आहात. पण आणि सप्तम स्थान. हा दोघांचे बोला. पण मंगळ वाचास्थानाला बघताय, म्हणजे दोघही पण संतापी आणि दोघं पण बोलणारेच आहेत. हरीश तुरीस करतात एकमेकाला. हो आणि गंमत अशी आहे की सप्तम स्थान मॅडम आहे ना, हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं आहे. हो आणि त्यावेळेला आपल्याला आपण आपलं जे काही व्हायचं असतं ते होतं त्याला. कारण सप्तम स्थान लग्न कधी होईल, लग्न कधी होईल. आणि लग्न हम्म. झाल्यानंतर परत तिथे हे असे प्रश्न उपस्थित होतात की त्याला फार गंभीर होतं. बरोबर. एक एक बोलू का सर? हा बोला बोला मॅडम बोला. पहिल्या पुरुषाच्या पत्रिकेमध्ये हो आता तुम्ही जसं सांगितलं की त्याचं षष्ठात शनी असताना लग्न झालं. हं. ऍक्च्युली लग्न त्यांची उशिराच झाली आहे, कारण तो 82 सालातला आहे हो आणि गेल्या 3 वर्षापूर्वी लग्न झालं. म्हणजे जवळजवळ तो 40ला आला तेव्हा त्याचं लग्न झालं. हो त्यामुळे लग्नाचं वय काय खूप लवकर, शनी आहे लवकर झालं मोडेल अशी धास्ती नाहीये. दोघांचीही लग्न उशिराच झाली. पण आता शनीचं शनीवरून भ्रमण चालू असल्यामुळे निश्चितपणे काही ना काहीतरी सप्तमाच्या संदर्भात त्यांना त्रास होणारच आहे. मुलीच्या चालू लग्नामध्ये आहे. Yes, बोला ते बोला बोला. चालू आहे. हा, हा. आणि पत्नीच्या पत्रिकेत सुद्धा सप्तम स्थानातून केतूचं भ्रमण चालू आहे हं. आता. हो. म्हणजे राहू जर लग्नात असेल आणि केतू सप्तमात असेल तर हा लग्नातला राहू काही ना काहीतरी असे प्रसंग निर्माण करेल की तिला अरेरावीने वागून तिने लग्न मोडावं अशी परिस्थिती निर्माण होईलच. मुळात त्यांचा हिचा सप्तमेश अष्टमात आहे, त्यामुळे परिस्थिती चांगली नाही. आणि शनीची दृष्टी आणि ह्याची दृष्टी सप्तमावर असल्यामुळे मुलाची पत्रिका पण चांगली नाही. पण दोघांच्याही ओरिजिनल पत्रिकेमध्ये स्वतःचेच दोष असल्यामुळे लग्न टिकणार नाही. याची जर त्यांना चांगल्या पद्धतीने जाणीव झाली तर हे ग्रह जोपर्यंत अजून पुढचे 1-1.5 वर्ष, म्हणजे आता ऑक्टोबर पर्यंत केतू आहे आणि शनी 27 सालापर्यंत आहे, तोपर्यंत त्यांनी आपापली काय बोलणं याच्यावर नियंत्रण ठेवलं आणि नाते टिकवण्यासंबंधी काही प्रयत्न केले तर पुढे पदोपदी कुठे सांभाळायचं हे लक्षात घेतलं तरच टिकू शकेल. बरं, आता बघा दुसरं कसं आहे, तुमचं म्हणणं मी बरोबर ऐकलं. आता सांगतो तुम्हाला काय मुख्य मुद्दा आहे ना, तो सांगतो. भाग असा आहे मॅडम की दोघांनी कॉन्ट्रीब्युशन केलंय हं, आणि घरासाठी त्यांनी जवळपास 50 लाख रुपये खर्च केले. म्हणजे हं, इनिशियल डिपॉझिट, इनिशियल बुकिंग अमाऊंट, बरोबर आहे. हो, त्यानंतर आता जर मॅटर कोर्टात गेलं, त्यांना सांभाळून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांना सांगितलं की केस करून 498ची केस झाली आणि तुम्ही एकमेकाचे हेवेदावे करून जर पोटगी अमुक तमुक हे ते सतवायचा प्रयत्न केला तर हे हं, प्रकरण 15 वर्ष पुढे जाईल. हं, म्हणजे यातून सुटका नाही. त्यापेक्षा खेळीमेळीने राहा, नवीन घर घ्या, हं, भाड्याने घ्या. ते घर जेव्हा तयार होईल तेव्हा त्याच्यामध्ये राहायला जा.
पण इथे आता कलह करू नका. कलह जर थांबलं तर पुढे वाटचाल चांगली होईल. ग्रह आपली परीक्षा बघतात. ग्रह हे नेहमी आपल्याला सूचना देतात आणि आपली परीक्षा पण बघतात की हा किती कॅपेबल आहे, किती थांबतोय, किती नाही थांबत. आणि त्यावेळेला मॅडम हे कर्ज काढलेलं आहे ह्याच्या दोघंही लायबिलिटीज येतात, दोघांनाही त्याचं पेमेंट करावं लागतं. हा. आणि ते अर्धा पगार जो आहे तो त्यांचा व्याज अशी गोष्ट आहे ना मॅडम, EMI सूर्य उगवला की सुरू होतं. नाही तर मग परत व्याजावरती व्याज हो. किंवा खटला. तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे सगळे प्रसंग आता त्यांनी सांगितलं, लग्नी राहू चालू आहे, सप्तमातून केतू चालू आहे, त्याच्या सप्तमातून शनी चालू आहे. हे सगळे ग्रहस्थिती अशी आहे. पण हे प्रसंग केव्हा येतात मॅडम माहिती आहे का? मूळ पत्रिका बिघडली असेल तरच त्या ठिकाणी हो. येतात. म्हणजे सर बोलू? हा, बोला बोला बोला. नाही, आधी बोला सर, तुम्ही सांगा, नाही तुम्ही मग नाही, बोला. माझं झालं, बोला. सर, हे लग्न व्हायलाच नको होतं, कारण दोघांचंही षडाष्टक मध्ये लग्न आहे. म्हणजे मुलाचं बुध म्हणजे कन्या लग्न आहे आणि मुलीचं कुंभ लग्न आहे. हे षडाष्टक मध्ये आहेच. आणि हो. परत त्यांचा चंद्र दोघांचा एका मुलीचा वृश्चिक मध्ये आणि मुलाचा कुंभ राशीत, म्हणजे शनी आणि मंगळाचं परत आलं. त्यामुळे दोन्हीकडनं त्यांच्या पत्रिका जुळत नाहीच आहेत. त्यामुळे त्यांना लग्न हे करायलाच नको होतं. पण आता कसं निभावून नेतात काय माहिती नाही. म्हणजे ठरायलाच नको होतं हे लग्न. ज्यांनी कोणी जुळवलंय ते चुकीचंच जुळवलंय असं मला म्हणायचं. मी काय सांगितलं मॅडम की सप्तम स्थान हे जे आहे ना, हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, कळलं? हो सर. लॉ ऑफ अट्रॅक्शन. हो सर. सर, हे लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आता मगाशी पण तुम्ही म्हटलात त्याच्याच विषयी मला विचारायचं होतं की सप्तम स्थान जर लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणतो, पण तिथे शनी मंगळ असेल तर शनीचा ऍक्च्युली विलंब करायला पाहिजे किंवा मंगळचा ऑलमोस्ट ब्रेक करतो. मग त्या माणसाला खरं ती इंटेन्सिटी नसली पाहिजे ना की कधी करायचंय लग्न, कधी करायचंय. मग लॉ ऑफ नाही, असा अट्रॅक्शन भाग का बरं म्हणजे? आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे सांगतो तुम्हाला, प्रत्येक गोष्टी व्यक्तीला एक आवड असते की माझा विवाह व्हावा. दॅट इज लॉ ऑफ अट्रॅक्शन. दुसरा भाग असा आहे की आपण एखादी वस्तू घेतो आणि ती बिघडली तर काय करतो? त्याला गॅरंटी वॉरंटी नसते, तो फेकून देतो. तसं इथे मंगळ बुध शुक्र हे 3 ग्रह सप्तमात आहेत. इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन शुक्र आहे मॅडम. आणि आता बिघडलेली आहे, मोटर बिघडलेली आहे, काय करायचं? पण सर ह्या ह्याच्यात म्हणजे तरी त्यांना आसक्ती कुठेतरी असणार आहे. म्हणजे हो, आहे एकमेकांचं पटतही नाही, पण म्हणजे माघार कोणी घ्यायची ह्याच्यावर ते फक्त आता विषय थांबलेला असणार आहे की कसं कोणीतरी आहे, एकाने माघार घेतली की दुसरं. मॅडम वय जे असतं ना, हे जोपर्यंत मनुष्य मॅच्युअर्ड होत नाही तोपर्यंत बिन अकलेचं मनुष्य असतं. अक्कल नसते. कितीही जरी झालं, किती हुशार मनुष्य असतो त्याला 50 नंतर थोडीशी बुद्धी येते. पूर्वीच्या अगोदर, त्याच्या अगोदर नाहीत. त्याच्या अगोदर त्याचे मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्याशी अटॅचमेंट असते आणि ते सल्लागार असतात. कळलं का? त्याच्यावरती काय करू शकतो आपण? Yes, sir. पण तरीसुद्धा हा मंगळ बुध शुक्र हे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये लग्न करायचं आहे या मुलीला. पण तिला कोणी गाईडलाईन नाही दिलं की लग्नानंतर विघ्नाला सामोरं जावंच लागेल. कारण शनीची दृष्टी मंगळावरती, मंगळाची दृष्टी शनीवरती. तिथे कलह हा सप्तम स्थानाशी निगडीत होणारच आहे. आणि आता मोठा गंभीर प्रश्न असा आहे मॅडम, बघा चंद्र शनीची युती ही डिप्रेशनमधली आहे, न कळत काही घटना करणारी आहे. त्याच्यानंतर नोकरीचा हल्ली फार मोठा प्रश्न आहे. हो. आणि चंद्र हर्षल शनी हो, वृश्चिक राशीत दशमात आहेत. येस. ठीक आहे. म्हणजे तो पण एक ड्रॉबॅक, म्हणजे आता व्यवसाय म्हणजे जी काय नोकरी किंवा जे काय असेल तर तेही थोडस त्रासदायकच आहे. नोकरी अशी एवढी पण हे नाही आहे काय समजलं की फार हाय क्वालिटी वगैरे असेल वगैरे, ठीक आहे. पण सर मुख्य म्हणजे मुलाचे हे पाहिलं तर नवमाश कुंडली मेष लग्नाची येते हो. आणि मुलीची तुळ लग्नाची येते. हम्म.
हा म्हणजे दोघांचे नवमाश कुंडलीच समसप्तक योगात आहे. हा करेक्ट, हे आणि पण बघितलं पाहिजे. आणि हे बरोबर. परत वृषभ आणि म्हणजे मेष आणि तूळ म्हणजे परत त्या दोघही वृत्तांतावरतीच येत आहेत. हो हो आणि इथे जरी आपण आता पाहिलं की शनी आणि चंद्र षडाष्टक योग आहे म्हणजे मुलाचा, हो पण तिथे नवमाश कुंडलीत शनी आणि चंद्र समोरासमोर येत आहेत. येस. आणि इथे पण रवी आणि शनी Yes. समोरासमोर येत आहेत. म्हणजे आपण म्हणतो तूळ हे आहेत, मेष आणि तूळ समोरासमोर आहेत, म्हणजे कधी ना कधीतरी हे घडणार तर नक्कीच आहे. पण फक्त दोघांचेही समसप्तक योग आहेत, त्यामुळे की ऍडजस्टमेंट करून समोरासमोर नैसर्गिक पती पत्नी आहेत म्हणून ऍडजस्टमेंट करत करत जर राहिले तर राहू शकतील का? बघा आता असं आहे, मी त्यांना सांगितलंय हो की बाबा रे तुम्ही कुठली स्टेप घेऊ नका, नंबर 1. हो हो, कारण वय आहे एकतर. हो. आणि आता तुम्हाला नोकऱ्या पण मिळणार नाहीत, नोकऱ्या सोडू नका. हो आणि तुम्ही जे कर्ज घेऊन ठेवलेलं आहे 1.5 कोटी रुपयाचा फ्लॅट, हो तो मोठा प्रश्न आहे. तो दोघांनाही भुर्दंड करावा लागेल, का दोघांच्या नावावर आहे, दोघांचे बँकेने कर्ज दिलेलं आहे. हो दोघांनी बँकेकडून कर्ज घेतलंय, 50 लाख रुपये इनिशियल अमाऊंट भरलेली आहे, हो ते तर गेल्याच जमा आहेत. प्रत्येक माणसाची हौस असते मॅडम की आपलं घर हो, व्हावं, आहे ना, चांगलं आहे व्हावं. आहे आहे. पण आताची प्रत्येकाची परिस्थिती खूप बेकार आहे ना. बेकार आहे. हम्म. अहो घर घेतल्यानंतर मॅडम तुम्हाला सांगतो अख्खा पगार मेंटेनन्समध्ये जातो. हो साधारणतः हाफ पगार, अर्धा पगार. हो आता इथे EMI भरतायत अजूनपर्यंत, कारण हो तो जसा फ्लोर त्यांचं महिन्याला अमुक एक द्यायचं आहे ते नक्की आहे, व्याज हो. नक्की आहे, बँकेला भरायचं आहे, नंतर बँका जप्ती आणतील. हा सगळा प्रॉब्लेम आहे. बिल्डरला हे नाही मिळालं तर नोटीस काढतो, तो बँकेला नोटीस काढतो, बँक ह्यांना काढते. असे प्रश्न आहेत. पण एवढंच आहे, समसप्तक योगात दोघांचे म्हणजे समोरासमोर आल्यामुळे जर खरंच मनावर घेऊन ऍडजस्टमेंट करत राहिली तर टिकेल असं. बरोबर, टिकेल म्हणजे हो टिकवायलाच लागेल. टिकवायला पाहिजे. टिकावायलाच बरोबर. पाहिजे, कारण समसप्तक समोरासमोरच आहे, तुम्हाला टिकवावंच लागतं, काही एक इलाज तर नसतो तिथे. घर अशा ठिकाणी घेतलं ना मॅडम, तिथे रिसेल व्हॅल्यूच नाही आहे. विकायला गेलं तर कोण घेणार नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे हे आर्थिक नुकसान करत कर, म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, घर घेताना भावा मेहरबानी करा तयार घर घ्या. असा प्रश्न आहे. 8-10 वर्ष लोक रांगेत आहेत ताबा मिळवण्याचा. समोरासमोर समसप्तक मेष आणि तू एकमेकांचे लग्न आलेले आहेत ना, म्हणजे घटना तर तिथे नक्कीच घडणार, हे पूर्ण दिसतंय आपल्याला. आणखी कोणाला काही हे करायचं आहे बघा, या ठिकाणी आता हा मेष नवमाशाची पत्रिका आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की नवमाशातला मेष आलेला आहे, तर तो हस्त नक्षत्रातलं पहिलं चरण आहे. त्याच्यानंतर ही कुंभ चंद्राची पत्रिका आहे. चंद्र जो आहे तो नवमाशामध्ये कुंभ राशीला आहे. मुळात चंद्र हा कुठे होता आणि तो आलाय कुठे, हा एक भाग बघा. कळलं? मुळातला चंद्र अष्टमात होता ना, कन्या राशीतला, कुठे होता? नाही, षष्ठातला आहे सर. षष्ठात आहे सर, षष्ठात. हा. सर पण वर्गोत्तम सर आहे. आता हे घटस्फोट होत आहेत, पूर्वी आमच्यावर क्लासेस कुंभमध्येच होते येतो की चंद्र. वर्गोत्तम आहे, हो वर्गोत्तम आहे. वर्गोत्तम आहे. षष्ठात चंद्र आता तो लाभात गेलाय, लाभात 9. गेला. पण तरी तो कुंभेला चंद्र आहे आणि तो हो. कुंभेत आलाय. हम्म. आता तो संसाराशी संबंधित आहे का? नाही सर. म्हणजे कुंभरास संसाराशी फारशी अटॅच नसतेच ना. बरं, आता हा भाग असा आहे मॅडम की कुंभ राशीला शततारका नक्षत्रातलं 3रं चरण आहे. हा कळलं का? चव्हाण मॅडम तुम्ही काय म्हणत होतात? नाही, ते कुंभ वर्गोत्तम आहे चंद्र असं सांगतो.
पण चंद्रामुळे हे प्रश्न आल्यात असं नाही म्हणायला होतं, पण प्रश्न नाही हे नाही सप्तम भयांशातला आहे. हा म्हणजे सतत तणावाखाली माणूस जगेल हम्म. असं आहे. भयांश म्हणजे तणावाखाली ऑल द टाइम. तर ऐका ना, बोला मॅडम. ह्यांचं शततारका आहे नक्षत्र म्हणजे हो. पुरुषाचं, आणि तिचं अनुराधा. मग आपण असं 3, 5, 7 नक्षत्र नको म्हणतो ना, तसं हो. ते विपत येईल ना तिचं हो. त्याच्यापासनं, येस हो की नाही? हम्म. येस. ते पण म्हणजे पुष्कळ मोठं कारण झालंय ना. हे हो. बाकीचं तर आहे ताराचक्रामध्ये हा हा त्याच्याप्रमाणे, म्हणजे हे तर मेन आपण म्हणजे काय म्हणतात ते गुण जुळवतो तेव्हा तर बघतोच ना. म्हणजे त्या मगाशी आपल्या सरिता मॅडम म्हटल्या ना की ही पत्रिका बरोबर. ऍक्च्युअली जुळवलीच कशी गेली. हे बाकीचं तर आपल्याला खूप स्ट्रॉंगली सापडतंय. मंगळ गुरु एकत्र, शुक्र राहू एकत्र, हिचं पण चंद्र शनी एकत्र, शनीचं लग्न, ह्याचं लग्नात शनी. पण म्हणजे असं मेन ज्यावेळेस आपण पत्रिका जुळवतो तेव्हा ऍटलिस्ट एवढं तर बघायलाच हवं ना. नाही, काय गमत आहे सांगतो मला, परत सांगतो मॅडम. हम्म. कधी कधी काही लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे काही गोष्टी दुर्लक्ष करतात. हा करतात, तेच झालं समजा असं. ज्योतिषाने सांगितलं की हे असं असं आहे, तर हम्म. हे लोक जुमानत नाहीत. नाही ऐकत. माहितीये, मी तर कधी जास्त बघत नाही. एकच पत्रिका बघितली होती, पण अजून ठीक आहेत म्हणा. आई वडिलांपासून दूर गेले. 10 फक्त सर मार्क येत होते त्या पत्रिकेला. तर मी म्हटले बघा बाबा, माझ्याप्रमाणे तर नाही, बाकी पण बरंच हे आहे. ते म्हणे काय ऐकत नाही मुलं, एकमेकांनी ठरवलंय. म्हटलं करा मग. त्यात ह्या लोकांनी आणखी चूक काय केली तुम्हाला सांगतो. बऱ्याच लोक करतात, ह्या लोकांनी केलं असं नाही. हम्म. लग्नाला साधारणतः एक 22-1 लाख रुपये खर्च केले बापरे. शो ऑफमध्ये. दादरला आमच्याकडे छत्रपती शिवाजी मंदिरच्या बाजूला एक हॉल आहे सावंतांचा. हम्म. तर मी त्यांना एकदा विचारलो जाऊन त्या तिकडच्या मॅनेजरला की एवढं तुमच्याकडे एवढी फी आहे, 800-1000 लोक बसायची सोय आहे, कोण लग्न करतो. ते म्हणाले काही मूर्ख लोक आहेत. अरे त्यांना बापरे. ते म्हणतात त्यांना लग्न करायचं असतं, दिखावा करायचा असतो, आम्हाला धंदा करायचा असतो. आणि हल्ली मुलींना पगार चांगले आहेत, अर्धे पैसे भरतात, 8 लाख 9 लाख, आणि लग्न करतात. आणि कमीत कमी आमच्याकडे 16 लाखाचं पॅकेज आहे. बाहेरची एकही वस्तू आणून देत नाही आम्ही. कुठली वस्तू बाहेरून आणायची नाही. 16 लाखाचं पॅकेज आहे, दिवसभर, सकाळी 9 ते रात्री 9. बरोबर. म्हणजे असे काही लोक असतात. आणि ते त्याला काही वेद पण लागलेत सर. हे म्हणजे मला असं वाटतं इथे ठीक आहे, त्या मुलीची पण पत्रिका हे आहे, पण मुलाची जास्तच जरा हे झाली. मुलाच्या पत्रिकेत ना लग्नालाच राहूने वेध घेतलाय सर. तिच्या ह्याच्यात पण आहे, पण तिच्या ह्याच्यात लग्न आणि गुरुचा आहे. जे समजा तो गुरु ठीक आहे, तो जरी ह्याच्याकडे सप्तमेश म्हणजे मार्केश असला, पण ह्याच्याकडे तर लग्नालाच डायरेक्ट म्हणजे ह्याचा वेध आहे, उजवा वेध राहूने घेतलाय मुलाच्या पत्रिकेत. पण 2 मला मिनिटं जरा ऐका पत्ते. ना, हो, बोला. अजून मला काय विचारायचं सर, आपण पुष्कर नवमास कसं पत्रिका अपलिफ्ट करतात की नाही, हा थोडी म्हणजे करतातच ना मोस्टली. तर ह्या स्त्री जातिकेच्या पत्रिकेत चंद्र, बुध, गुरु, शनी आणि केतू एवढे पुष्कर नवमांशी आहेत ग्रह. तर मग म्हणजे आपण असं काही म्हणू शकतो का, मे बी ते काहीतरी करून ऍडजस्टमेंट करून राहू शकतील किंवा काय. राहू शकते, काळ येईल तेव्हा राहू शकते. मी सांगितलं होल्डवर ठेवा. हम्म. पत्रिका काढता का मॅडम 2 मिनिटं? हो काढते. आणि हा. शनीची दृष्टी सप्तमावर असेल तर तो शनी थोडस म्हणजे काय म्हणायचं, उशिरा का होईना जरा अक्कल देईल का, म्हणजे असं मला म्हणायचं, थांबवेल का हे जे काय प्रकरण चालले ते. नाही, थांबेल, सगळं काही होईल. पण कसं आहे की जोपर्यंत भोग पूर्ण जाणार नाही हम्म. तोपर्यंत होणार नाही. आता ही पाठी लावली, जरा सगळ्यांनी लक्ष द्या. कळलं? ही मुद्दाम लावली, नवीन ॲडव्हर्टाईज येईल. म्हणजे थिएटरमध्ये ॲडव्हर्टाईज तसा येते. हो. कुठल्याही महागड्या क्लासला फसू नका, आपले पैसे फुकट घालू नका. हल्ली पैशाची टंचाई आहे. पैसे बिलकुल फुकट घालू नका.
हे वाक्य लक्षात ठेवा, सावधान. नक्कीच. विचार सर भरपूर आम्ही झाला. मागण्या नाही स्वतःतल्या क्लासला पण इतर ठिकाणी जाणार नाही. आम्हाला आपला तुमचाच क्लास योग्य आहे. बरोबर. हां, तर मॅडम कसं आहे, तुम्ही म्हणताय ना, आपण त्या मुद्द्यावर येऊया. हम्म. तर तिथे असे काही प्रश्न होतात, सुटतील प्रश्न सुट, त्यांना सांगितले होल्डवरती राहा, बिलकुल शिरजोरी करू नका. अजून एकत्र राहत आहेत ते, असं काही हे नाही आहे, पण कलह करू नका. लावा पत्रिका तुम्ही, लावू कलह का? करू नका. लावते. आहे त्यांना जबाबदारी फार मोठी आहे. पहिली गोष्ट घर, हम्म. त्याचे पैसे भरायचे आहेत. त्यांना समजवले दोघांचे पैसे जातील, जे भरल्यात ते पण जातील, इनिशियल अमाऊंट पण जाईल. हा. पण घराच्या तिथे पण ना आपण चतुर्थ स्थानावर बघतो ना सर, म्हणजे तर दोघांच्याही पत्रिकेत अष्टक वर्गाने 30 आणि 31 असे मार्क्स आहेत बघा त्या चतुर्थ स्थानाला. म्हणजे मला असं वाटतं त्यांचा प्रॉब्लेम थोड्या वेळ काही दिवसांनी तरी सुटेपर्यंत ते म्हणजे थांबावेत आणि व्हावं काहीतरी चांगलं. म्हणजे नाही, पत्रिका फार तर खराब दिसतेच आहे, नो डाऊट. ते बोलणं वैवाहिक जीवनाबद्दल ही पत्रिका योगकारक नाही. नाही. पण कुठे गेले दोघांनी, समजा बाय चान्स असं धरू थोडा वेळ झालं त्यांचं लिगली मॅटर सॉल्व, पण ह्या दोघांच्या पत्रिका तर दूषितच आहेत ना, आपल्याला हो कळत हो आहे. हो त्यांनी हो 2 करा 3 करा व्हॉट एव्हर करा, तर त्यांना वैवाहिक सौख्य तर नाहीच दिसत आहे ना इकडे. नाही नाही नाही. हम्म. काही फॅमिलीज आहेत, काही स्त्री आहेत, काही पुरुष आहेत, स्त्रिया आहेत, ह्या समजतात की आपल्याला आता इथे मार्ग नाही, त्या तटस्थ राहतात आणि त्या बिलकुल कुठल्याही भानगडीत पडत नाही. हा, नाहीच पडायला पाहिजे ना. एकदा नाही झालं तर नाही, समजून घ्यायचं, गप्प बसायचं. कशाला परत परत त्या आगीत उडी घ्यायची. बरं, एवढे पण हायफाय शिकलेले नाही आहेत हम्म. की त्याच्यामध्ये जगामध्ये त्यांना फार रिक्वायरमेंट आहे, लगेच नोकरी मिळेल असं काही नाही. आता तर नोकऱ्या जात आहेत. बरं, तुम्ही आणखी कोणाला बोलायचं आहे बोला, तुमचा विचार मांडा. तुम्हाला पत्रिका कळली की नाही कळली, तुमचे प्रश्न विचारा. तुम्हाला हा जो भाग आहे, हा बोला. पत्रिका समजली आम्हाला, हं. पण माझं एक म्हणणं आहे की आमच्या वेळेला पण असे ग्रह होते, पण आमची लग्न टिकली की तुमचे संसार टिकवले, तुम्हाला आम्ही लायबिलिटीज पण नव्हत्या. असंच होतो, सप्तमेश अष्टमात सगळं असंच होतं, पण आम्ही असं कॉम्प्रोमाइज करून लग्न टिकवलं. आता टिकत नाहीत लग्न. नाही. पण मॅडम तुम्हाला लायबिलिटीज नव्हती, ह्यांना लायबिलिटीज आहेत. तुम्हाला घर होतं, घर आहे, आहे सगळं आहे. मग इथे घरापासूनचा प्रश्न आहे. आणि बरोबर आहे. मूर्खासारखे पैसे नाही होते, ते मला पैसे सगळं लग्नात रेडी घालवले. मिळालं, तसं काही प्रश्न नाही, पण माझं म्हणणं होतं की आमच्या वेळेला सगळे लोकांचे असे ग्रह असले तरी लग्न टिकत होती, हे माझं म्हणणं आहे. आता टिकत नाहीत. आता विचारांमध्ये बदल आला. लोक विचार करत नाहीत आता. आता धुरंधर पिक्चर आला, शोले नाही आला, कळलं? घटस्फोटाचं प्रमाण फार वाढलंय सध्या. स्वातंत्र्याची व्याख्या बदलली आहे मॅडम. एक गाव आणि 2 तुकडे असं झालंय. तेच की. मुली जास्त नोकरी करतात ना, त्यामुळे जास्त हे झालंय. सर मला एक विचारायचं होतं सर. बोला बोला बोला. तर ह्या दोघांचे लग्नेश मित्र आहेत की नाही एकमेकांचे, हो, मग थोडं ऍडजस्टमेंट केली तर हे लग्न टिकू बघा शकेल ना. शेवटी आणि ज्याचं कन्या लग्न आहे ना हा मॅडम, हा तो सर. थोडासा चालाक आहे. हो कन्या लग्नाच्या बाबतीत बरोबर. तुम्हाला मी सांगतो, स्पेशली लग्नी सर. बुध असेल किंवा कन्या लग्न मिथून लग्न असेल, कन्या. ते हो. थोडंसं अंमलबजावणी करतात. हम्म. कुंभ तसं नाही करत, कळलं? अच्छा. हो, पण म्हणजे ऍडजस्टमेंट करावी लागेल असं. हो, नक्की टिकू शकेल यांचं ऍडजस्टमेंट. लग्न. हा. त्यानं एकच सल्ला दिलाय, हा. तुम्ही बोलू नका, करू नका, पण त्या ठिकाणी कृपया संसार तोडू नका. हो ना. एकदा संसार तुटला की पुन्हा जगात किंमत कमी. संसार ही ते तर अशी आहे. गोष्ट आहे बरोबर आहे. मॅडम, अतिशय दुर्दैव आहे. एक तर उशिरा किती- लग्न झालेलं आहे आणि त्याच्यात हो. परत हे केलं की आता परत नंतर मग सगळे आयुष्यात पुढे काय सगळे प्रॉब्लेम्सच येतील नाही का. पुढे समाजामध्ये हो वागणं ना. फार मुश्किल ते होतं. तर लोक सगळे बघणारे वेगळ्या ह्यानी बघणारे असतातच ना सर. अतिशय गंभीर आहेत. सगळे चांगले, दोघेही चांगले आहेत, विचारवंत आहेत, पण इथे पटत नाही. प्लॅनेटरी पोझिशन.
या कुंडलीत मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये नवमांश कुंडलीमध्ये बुध आणि शुक्राचं परिवर्तन झालंय एकमेकांच्या राशीत. आणि हा गुरु जो आहे तो भाग्यात आहे, तर त्यामुळे काही चांगलं होऊ शकतं का यांच्यामध्ये? बघ आता याच्यामध्ये सांगतो तुम्हाला मॅडम, आपण जेव्हा नवमांशाबद्दल विचार करतो तर स्त्रीच्या पत्रिकेत असणारे 3 ग्रह जे आहेत त्यांचे नवमांश कोणते आहेत हा पहिला भाग आहे. त्याच्यामध्ये त्यांचा लग्नबिंदू जो आहे तो कोणता आहे, म्हणजे सप्तम स्थानाचा बिंदू हा भावमध्य हा कोणता आहे, हे 4 गोष्टींचा विचार तुम्ही स्त्रीच्या पत्रिकेमध्ये करा. तर तुम्हाला लक्षात येईल की स्त्रीच्या पत्रिकेमध्ये जो नवमांश आहे तर त्या नवमांशामध्ये येणारी जी रास आहे तर तिचा नवमांश कुठला आहे बघा तुम्ही. कुंभेला नवमांश कुठला आलाय? कन्या. तूळ आहे ना सर? हा तूळ आलाय. तुम्ही मग तुळेला सप्तमात मेष आलाय. पत्रिका दिली आहे ना सर, त्याच्यात वृश्चिक दिलाय तुम्ही, पण ते आपण ऍस्ट्रोसेज वर तुळच येतोय जसं रसिका मॅडम म्हणतात. पण तुम्ही जी पाठवली आहे ना मला त्याच्यात वृश्चिक आलाय, म्हणजे धनिष्ठा 4 आले. तुम्ही लावू का मी ती? तुम्ही मला नवमांश जी पाठवली आहे ती. लावा ना लावा ना. हा थांबा जरा. हे बघा ही वृश्चिक आले तर गुरु आला सप्तमात. तुम्ही ही पाठवली होती. बरोबर आहे. हो. हा, कारण धनिष्ठा 4 आहे. तुम्ही जसं हे केलं ना त्याप्रमाणे बाकी आहे सगळं, पण मग त्यामुळे सगळंच बदललं ना. वृश्चिक लग्न आलं ना इथे, म्हणजे नवमांश D9 वालं. हा आता हा क्रूरांश आहे. ऐका. होय क्रूरांश आहे. येस. बरोबर. आता हा क्रूरांश कोणाचा आहे? तो मुलीचा आहे. बरोबर आहे. मुलीचा आहे. हा तर तिच्या आयुष्यामध्ये क्रूरता ही होणारच होणार. येस. दुसरा भाग असा आहे मॅडम की सप्तम स्थानामध्ये ऋषभ नवमांश आलेला आहे, तो त्या ठिकाणी न्यायांश आहे. येस. कळलं? तर त्या न्यायाच्या वेटिंगमध्ये आहे, प्रतीक्षेत आहे. म्हणजे त्या ठिकाणी जो काळाचा निर्णय असेल त्याला न्यायांश म्हणतात. हा एक भाग आहे. बघा आला भाग असा मॅडम म्हणतायत की तिथे मेष नवमांश आलेला आहे, तर त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये जे ऐनांश असतील त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही अपडेट करा, तुम्हाला लगेच परिपत्रिका माहिती पडेल. कळलं का? ते अपडेट करायचे म्हणजे काय करायचं सर? तिथे मुख्य ह्याच्यामध्ये जायचं आणि त्या सॉफ्टवेअर उघडायचं आणि त्याच्यामध्ये अपडेटचं पोस्ट येईल तर ती अपडेट करायची. मग ते त्यांच्याकडून पण ज्या चुका झाल्या असतात त्याच्यामध्ये सुधारणा होते. जे सॉफ्टवेअर मेकर आहेत ना त्यांच्यामध्ये पण ते होतं. अच्छा ठीक. त्यांनी सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये ते पण डेव्हलप करत असतात. आणि बॉर्डरचं हे लग्न असल्यामुळे तिथे मॅडम बघा आता आपण बघितलं तर तूळ नवमांश आणि वृश्चिक नवमांशामध्ये अंतर किती आहे हा भाग आहे. इथे 3° 20 कलेचा आहे ना मॅडम? हो हो. लग्न कुंभ 3° 20 कला 21 विकला. बरोबर. आणि त्या ऍस्ट्रोसेज मध्ये येतं 3° 7 कला 21 विकला. तिथे धनिष्ठा 3 येतं ना. 13 कलेचा फरक कधी येणार नाही. हो हो हो. इथे 12 कला ज्या आहेत ना मॅडम, 12 कलेमध्ये धनिष्ठाचं 4th चरण आलेलं आहे. 3° 20 कलेला तूळ नवमांश आहे. हो ना. 12 कलेला धनिष्ठाचं 4th चरण येईल. 12 कलेचा फरक आहे. तिथे बघा अंशात्मक काही फरक असेल तर तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना हे करायचं आहे. आता विवाहाच्या बाबतीतला हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला कळला का? हो सर. हो कळला सर. आणि सर नवमांशात सुद्धा स्त्रीच्या कुंडलीत बघा मंगळ शनी एकत्र आहेत. हो. चंद्र राहू एकत्र आहेत. म्हणजे आपण शिकवताना नेहमी असं सांगता की तो कुठून आलाय ते बघा. येस. मग चंद्र वृश्चिकेतून कन्येत आलाय, राहू मेषेतून कन्येत आलाय, म्हणजे ह्याही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात ना. नक्की. दुसरा भाग असा आहे बघा मॅडम की स्पेशली जेव्हा तुम्ही वैवाहिक जीवन पाहता स्त्रीच्या पत्रिकेतला रवी, पुरुषाच्या पत्रिकेतला चंद्र,
शुक्र दोघांच्याही पत्रिकेतला आणि सप्तमाधिपती दोघांच्याही पत्रिकेतले, बरोबर आहे. दोघांच्याही पत्रिकेतले मारक स्थान ही हो. वैवाहिक जीवनाला कारक गोष्टी आहेत. वैवाहिक जीवनाचा जो काही सर्कस आहे ती हम्म. तारेवरची सर्कस आहे, तो डोंबऱ्याचा खेळ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अप्स अँड डाऊन हे येणारच. कधी आजारपणाची असतात, कधी कर्जाची असतात, कधी मुलांची असतात, कधी नोकरीची असतात. पण वैवाहिक जीवन विस्कळीत होण्यासाठी तुम्हाला शुक्र, त्याच्यानंतर रवी, त्याच्यानंतर चंद्र, सप्तमाधिपती दोघांचाही आणि विवाह झाल्यानंतर तिथून जाणारा ग्रह. बरोबर. अगेन परत सांगतो, विवाह झाल्यानंतर 12वं स्थान, प्रथम स्थान, धनस्थान, षष्ठस्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थान ही 6 स्थानं तुम्हाला व्यवस्थित पाहता आली पाहिजेत. तरच वैवाहिक जीवनाला एक वेगळा शेप तयार होतो. ज्यांचे विवाह झाले असतील त्यांनी आपापलं हे बघावे. कळलं सर. 12, 1, 2, 6, 7, 8 दोघांच्याही पत्रिकेमध्ये जर ग्रहांची हालचाल राहू, शनी, केतू, मंगळ होत असेल तर तिथे त्रास हा होणारच. तिथे काही ना काहीतरी कोण येऊन आपली हे करणार. लोकांना चटक लागलेले, लोकांच्या संसारामध्ये काही ना काहीतरी भानगडी करायच्या, कान भरायचे. सर 7, 8 आणि कुठलं सांगितलं स्थान? 6, 7, 8 सप्तम स्थान, षष्ठ स्थान आणि अष्टम स्थान आणि 12वं स्थान, प्रथम स्थान आणि धनस्थान. इथून जर गोचरीचा पापग्रह म्हणजे रवी सोडू ना, शनी, केतू, राहू, मंगळ असे जर जात असतील तर तिथे विघ्नाला सुरुवात होते. त्या परिस्थितीमध्ये जीवन सुधारायला कालावधी लागतो. राहू, शनी आणि केतू हे ग्रह दीर्घ मुदतीचे आहेत. गुरु सहसा या दोषामध्ये येत नाही. गुरु या सगळा काम करत नाही. पण शनी, राहू, केतू हे एकमेकाचे शत्रू जरी असले, मित्र जरी असले तरी सुद्धा स्थानातून जाताना त्या अनेक प्रकारच्या भानगडी उपस्थित होतात. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रश्न सुटत नाहीत लवकर. आपल्याला बुद्धीच येत नाही प्रश्न सुटवायला. सर शनी जर षष्टातून इकडे जाणार 6, 7, 8 तर त्याला किती काळ लागतो सर? 7.5 वर्ष. हो ना. आणि तितक्या वर्ष कसं काय? आता काय म्हणून सांगतो ना, सल्लागार फार महत्वाचा आहे मॅडम. कोर्टाच्या केसेस 20-20 वर्ष चालतात. हे तर 6 वर्ष सांगितलं तुम्हाला. कोर्टाच्या केसेसमध्ये पडलं मॅटर ना तर 15 वर्ष कशी जातात ना, माणसाचे काळे केस सफेद होऊन जातात. कळलं? म्हणजे पूर्ण जीवनच खराब होतं ना, असंच म्हणायला पाहिजे ना. हो. वैचारिक तुमच्याकडे जर सुविधा नसेल, वैचारिक एक सुविधा असते, विचारांची सुविधा नसेल तर त्या ठिकाणी तुमचं जीवन विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही. सर एक विचारू? येस मॅडम बोला. सर सप्तमेश जर शनी बरोबर असेल तर जीवनसाथी वयाने मोठा मिळतो का? असं काय आहे का सर? आता काही वेळेला 1-2 वर्षाचा फरक असू शकतो. सप्तमेश शनियुक्त असेल तर होऊ शकतं, राहूयुक्त असेल तरी होऊ शकतो. पण त्या ठिकाणी आता कसं आहे की हा जमाना मॉडर्न आहे. कधी कधी लोक ॲग्री होतात, पसंत होते, लग्न जमत नसतं, त्यावेळेला ते होकार देतात, नाईलाज असतो. पण असं काही दरवेळेला होत नाही, नाईलाज आहे. आता कुठेच लग्नाचे हे जे काही प्रकार आहेत ना मॅडम, आता विवाह संस्था पण बंद व्हायला लागल्या. कारण त्या क्वालिटीच्या पत्रिका, त्या क्वालिटीची स्थळं पण येत नाही. आता IT मार्केट कोलॅप्स झालंय, त्याच्या लग्नाचा विचारच सोडून द्या. इंडस्ट्री कोलॅप्स होते दिवसेंदिवस. बरोबर आहे सर. हो, इंडस्ट्री कोलॅप्स झाली की तुमची अर्थव्यवस्था संपूर्ण खतम. पूर्ण नवीन विश्व सुरू होणार आहे. आता थांबा तुम्ही, या 2027ला नवीन विश्वाची सुरुवात होईल.
आणि नवीन प्रकार तयार होतील, नवीन नवीन सगळ्या गोष्टी नाविन्यपूर्ण होणार. सर कदाचित त्याच्यामध्ये बोला. मग आता शनी हा मीन राशीतून जात आहे, तर मीन रमेश म्हणजे मीन, मेष आणि वृषभ पर्यंत लग्न संस्था हालेल का? लग्न संस्कार नाही त्याच्यामध्ये मॅडम असं आहे की तुम्हाला इन्कम ऑफ सोर्सेस काय. तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जा जगातला, कॅनडाला जा, अमेरिकेला जा, तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत की नाही. हो. पैसे नाही मिळाले तर काय करणार, एकटा जीव. म्हणजे पैसे मनी सोर्स पण कमी होणार असं म्हणायचं का? पहिली गोष्ट म्हणजे आता बघा, तुम्ही एक स्वतः व्यापारी आहात, तुम्ही माणसाला किती पगार देऊ शकता मला सांगा. तुम्ही किती पगार देऊ शकता. कॅपॅसिटी आणि कामावरून ना ते डिपेंड. मग ते कामच तुमच्याकडे नसेल तुम्ही पगार काय देणार. बरोबर. सर बरोबर आहे, खूप मंदी आली सध्या. भयंकर मॅडम. हॉटेलचे सिलेंडर क्लायंट 200 आम्हाला रुपयांनी पैसे महाग. फीस देत नाहीये सध्या. मग अहो ज्योतिषचे सगळे धंदे बंद झाले. मी आता हाऊस म्हणून आपलं काम करतोय. फार कठीण आहे, पुढचं जीवन फार कठीण आहे. विवाह संस्था म्हणजे जे काही मॅरिड लाईफ आहे त्याच्यामध्ये विचार करून सांगायला लोक काही सांगतात, मी हा कॉन्ट्रॅक्टर आहे, मी तो कॉन्ट्रॅक्टर आहे, फलान आहे, हे आहे ते आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी मॅडम. त्या ठिकाणी परभणीला काही केसेस झाल्या, 28 लोक जेलमध्ये गेले. 28 लोकांचं मॅरिड लाईफ काय ते सांगा मला. आणि त्यांना मोका लागलेला आहे. 7 वर्ष अप्लिकेशन करता येणार नाही. 7 वर्ष मॅरिड लाईफ खराब. हो सर. बापरे. हा तर मला एक विचारायचं होतं. हा बोला ना. तर तुम्ही सांगितलं की गोचर पाहायचं दोघांच्या पत्रिकेत 12वं स्थान, पहिलं स्थान आणि दुसरं, आणि इकडनं 5, 6वं, 7वं, 8वं. तर लग्नाने पाहायचं की चंद्राने पण पाहायचं? नाही, लग्नाने पाहायचं. नंतर चंद्राला ऑप्शनवर घ्या तुम्ही. पण लग्न केल्या केल्या मी आपलं वाक्य असं आहे मॅडम, ज्यांचा विवाह झाला असेल आणि त्यांना ज्या डिफिकल्टीज आलेल्या आहेत, तर त्यावेळेला जर समजा 12व्या स्थानातून, प्रथम स्थानातून आणि धनस्थानातून, किंवा धनस्थानातून, लग्नस्थानातून आणि 12व्या स्थानात, राहू रेट्रोगेट आहे, केतू रेट्रोगेट आहे मॅडम, जर जात असेल तर त्यावेळेला आंदोलनं होणार. सप्तमातून शनी, अष्टमातून पहिला शनी किंवा नंतर शेवटचा शनी जात असेल तरी सुद्धा विघ्न येणार. शनीचं काम काय आहे, 12वं, पहिलं आणि दुसरं, कारण तो मार्गी आहे. राहू केतू हे वक्री आहे, म्हणून धनस्थान, प्रथम स्थान, 12वं स्थान, जोपर्यंत ते दुसऱ्या स्थानात जात नाही. आता समजा दशमातला शनी, आपण एक विचार करू साधा. दशमात शनी असताना लग्न झालं, पंचमात शनी असताना लग्न झालं, त्यावेळेला तो षष्ठात तर येणारच येणार, नाही येणार का? बरोबर आहे. मग त्यावेळेला गोंधळ सुरू होईल. आता ही पोझिशन जर ज्योतिषाने समजावून जातकाला सांगितली की बाबा रे, निष्काळजीपणा करू नको, कुठलंही आंदोलन करू नको, थोडासा माघार घे. माघार घेणं फार महत्त्वाचं आहे. थोडंसं कमीपणा दाखव, नाहीतर तुझ्या जीवनामध्ये आंदोलनं उपस्थित होतील आणि ती कोण थांबवू शकणार नाही. अच्छा, ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू सर. हा. जर 12व्या, पहिल्या आणि धनस्थानातून जर राहू जात असेल म्हणजे रेट्रो, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि शनी जात असेल तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो. सांगतो मॅडम. असं आहे, राहू केतू हे रेट्रोगेट चालतात म्हणून ते धनस्थानात पहिला येतील, मग लग्नात येतील आणि मग 12व्या स्थानात जातील. तसंच राहू अष्टमात पहिला येईल, मग सप्तमात येईल आणि मग षष्ठात येईल राहू आणि केतू. पण शनीचं तसं नाही आहे. लग्न तुमचं जेव्हा होतं जातकाचं, म्हणजे तुमचं वेळ जातकाचं,
त्यावेळेला ह्या 3 ग्रहांची पोझिशन आपल्या सप्तम स्थानाला किंवा लग्न स्थानाला स्पर्श करणार आहेत का? कळलं? तर तिथे प्रश्न उपस्थित होईल. अच्छा, म्हणजे 3 ग्रह बघायचे की या 6 बघायचं. स्थानांना स्पर्श करतायत का नाही ते. एक सिंपल गोष्ट सांगतो. तुमचा विवाह जेव्हा झाला असेल त्यावेळेला ह्या 3 ग्रहांची पोझिशन तुमच्या कुंडलीत कशी होती त्याच्यावरती सगळा निर्णय लागेल. ज्या चालेल कोणाचा सर. विवाह झाला ज्या कोणाचा विवाह झाला असेल आणि जर सप्तम विवाहाची कुंडली जर दूषित असेल तर तुम्हाला प्रसंगाला सामोरं जावं लागेल. जर नसेल तर दुसऱ्या उपद्रव होतील. सर मी हो, विचारू अगदी बरोबर आहे. बोला. नाही, सर बरोबर आहे. आता बरोबर आहे जर ना लाभ मॅडम? शनी असेल आणि नंतर तो पुढच्या वर्षी व्ययस्थानात जाणार असेल हो तर तिथूनच प्रॉब्लेम सुरुवात होईल. येस. म्हणजे असं कॅल्क्युलेशन तुम्हाला जातकाला समजावून सांगता आलं पाहिजे की बाबा रे लग्न करताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे, पण पुढचा विचार करून व्यवस्थित राहा, सुखाने नांदा सौख्य बरे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी पोझिशन येणारच की षष्ठात पंचमात शनी आला की तो षष्ठात येणार. पण वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला हा आला तर वैवाहिक जीवनाचा प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यानंतर आर्थिक प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आणखी एक मॅडम असा आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही आई आहात. जर लग्न झाल्यानंतर 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये संतती झाली तर जबाबदारी वाढते, तेव्हा निर्णय बदलतात. कारण आपल्याकडे संसार तयार होतो. नवरा बायको म्हणजे संसार नाही, संतती झाल्यानंतर संसार होतो. मग तिथे आपल्याला विचार आपले बदलतात. हाही एक मुद्दा आहे. हो सर, तेव्हा कॉम्प्रोमाइज करतात, म्हणजे करायला लागतं. स्त्रिया पण करतात आणि पुरुष पण करू शकतात. वैचारिक जीवन जे लोक जगतात ना मॅडम, त्यांना करावंच लागतं. जीवन वैचारिक असावं. सर मी बोलू का? हा बोला मॅडम, बोला सर मी बोलू? बोला ना. हा बरं, बोला 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 मॅडम, देशमुख मॅडम. नाही, तुम्ही मगाशी म्हणालात की नातेवाईक सुद्धा याच्यामध्ये हातभार लावतात. तर आजकाल असं दिसून येतं मॅक्झिमम पत्रिकांमध्ये की मुलीची आई आणि मुलाची आई हे जास्त इंटरफिअर करतात आणि त्या दोघांचे आपापसात काही मतभेद नसतात, पण हे असे कान भरल्यामुळे सगळा वितंडवाद तयार होतो. अशा वेळेला काय त्यांना उपाय सांगायचा? तर उपाय त्यांना समजुती हा एक उपाय. अटॅचमेंट जी असते ना मॅडम, ती अटॅचमेंट माणसाला धोका देते. नाही म्हणजे मी त्यांना, माझ्याकडे जे आतापर्यंत क्लायंट्स आले त्यांना मी हेच सांगितलं की या कानाने ऐका आणि त्या कानाने सोडून द्या, कारण ते त्यांच्या अँगलने विचार करतात आई वडील, आणि तुम्हाला प्रत्यक्षात वेगळंच वास्तव असतं तुमच्या समोर. ती तयारी असते का मॅडम तेवढी त्यांची? मग आता ते तुमचं तयार म्हणणं बरोबर करावं आहे. लागतं ना सर त्यांना मेंटली तेवढं, नाही तर मग आता तू कसं आहे, सुरू राहतं. सांगतो तुम्हाला मी. आता एक उदाहरण देतो. एका ठिकाणी विवाह बंधनाचा योग होता आणि चर्चा चालू होती. तर मुलीची आई काय म्हणाली की आमच्याकडे अशी रीत आहे की सकाळी म्हणजे लग्न झाल्यानंतर जावई आम्ही घर जावी करतो आणि त्याला पहिला झाडून चोपतो उठल्यानंतर. अरे बापरे. तर मुलीचा बाप पण हुशार होता, मुलाचा बाप हुशार होता. तो बोला हो मला काय हरकत नाही, पण आमच्याकडे पण सवय आहे, तुमच्याकडे जशी सवय आहे तशी. बोलली काय सवय आहे? आमच्याकडे सवय अशी आहे की जावयाला चोपल्यानंतर जावयाने सासूला चोपायचं. तो करार रद्द. म्हणजे नाही, खरंच आहे सर, वास्तवाचं भान द्यावं लागतं ना. शेवटी मुला मुलीला एकत्र राहायचं असतं, त्यांना वास्तवाचं भान द्यावं लागतं की आई वडील तुमचे किती दिवस आहेत, उगीच त्यांना मध्ये घेऊन तुम्ही तुतुमय करू नका. त्यांचा जीव आतून असतो, काय असंच करतात. जाऊ द्या आता आपण. पोदार मॅडम बोला. उपाय नाही सांगितला ना मला, काय सांगत जाऊ? उपाय हाच. आमच्याकडे पण अशीच पद्धत आहे असं सांगायचं. ठीक आहे सर, थँक्यू. थँक्यू.
सर तुम्ही जे सुरुवातीला म्हटलात की लॉ ऑफ अट्रॅक्शन जे असतं आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडतात, तर त्याबद्दल मी पहिल्यांदा बोलू इच्छिते की या म्हणजे हे जे पुरुष आहेत तर त्यांचं जे आहे ते कन्या लग्न आहे आणि मुलीचं जे आहे ते कुंभ लग्न आहे. सो हे प्रीती षडाष्टक षडाष्टक आहे, पण प्रीती षडाष्टक आहे. कारण दोघांचाही म्हणजे याचा लग्न जो आहे पुरुषांचा जो आहे तर तो बुध आहे आणि ज्या फिमेलचा आहे तो शनी आहे. तर बुध शनी एकमेकांचे मित्र आहेत. सो त्यामुळे ते एक ती गोष्ट तर झाली. खरं बघायला गेलं तर चंद्र हे एकमेकांकडे अट्रॅक्ट होण्यासारखे असे नाहीच आहेत, कारण कुंभ आणि वृश्चिक हे बऱ्याचदा या गोष्टी कमीच असतात. पण लग्न मेन प्रत्येक स्थानाला ते ऍक्ट करणार आहे. सो त्यामुळे प्रत्येक स्थानाला हा प्रीती षडाष्टक लागू पडला, असं एक लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पॉईंटने आपण बोलणार. त्याच्यानंतर दोघांचा चंद्र बघितला तर तो केंद्रात आहे, कारण वृश्चिक राशी मुलीची आणि मुलाचं कुंभ लग्न म्हणजे एकमेकांच्या केंद्रात आले, त्यामुळे तो संघर्ष आला. त्याच्यानंतर आता मगाशी अवसरे मॅडमनी एक प्रश्न विचारला होता की शनी जर असेल तर प्रत्येक वेळेस जातक हा मोठाच असतो का, म्हणजे एकमेकाचा जो पार्टनर आहे तो. तर एक फॅक्टर तो तर आहे, तो मोठा असू शकतो. रायदर त्यांच्यात वैचारिक मतभिन्नता असू शकते, किंवा एक व्हेज खाणारा असतो एक नॉनव्हेज खाणारा असतो. दोघांच्या शिक्षणामध्ये, दोघांच्या लुक्समध्ये, दोघांची ग्रोथ कशी होतीये, की पॅरेंट्स कडनं कशी आहे, या दोघांमध्ये अशा पद्धतीचे डिफरन्स मिळतात. सो नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेस तो फक्त एक निगेटिव्ह अँगलनीच कन्सिडर करायचा. कधी कधी सेम एज असतात पण हे सुद्धा फॅक्टर आपल्याला पाहायला भेटतात. पण बऱ्याचदा जेव्हा मुलं हे म्हणजे लग्नाच्या उंबरठ्यावर असतात आणि असं काहीतरी गायडन्स घ्यायला जातात, तर त्यावेळेस अशी भीती दाखवली जाते की हा तुझ्यापेक्षा तुझा जो हस्बंड असेल तो अगदी 7 वर्षांनी मोठा असेल किंवा काय, म्हणजे एकच रूल लागू पडतो आणि मग ती भीती उत्पन्न मनात होते, असं होतं. त्यानंतर एक दुसरं हे आहे की जे कन्या लग्न आहे तेच मुलीच्या पत्रिकेमध्ये तिच्या अष्टमात आलेलं आहे. त्याच्यानंतर जे मुलीचं लग्न आहे कुंभ राशी जी आहे ती मुलाच्या पत्रिकेत षष्ठात आलेली आहे. सो हे जे अट्रॅक्शन असतं म्हणजे जे लग्न आहे तो चंद्र आला आणि जे लग्न येतं अशा वेळेस एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा रूल ऍक्ट होतो आणि त्यावेळेस त्यांना एक नॅचरल अट्रॅक्शन असतं. हा एक म्हणजे मला खूप आवडायचा हा एक पॉईंट की मेड फॉर इच अदरच्या कुंडल्या कशासाठी असतात. आता इथे तसं नाहीये म्हणा, पण तो एक पॉईंट मी असा सांगितला. आता इथे जर पाहिलं गेलं तर सर कन्या लग्न जसं तुम्ही मगाशी पण म्हटला की कन्या लग्न हे एक तर मुळातच संशयी आहे, ठीक आहे, बाकीचे फॅक्टर हे झाले, पण ऍज अ हजबंड वाईफ ह्याच्याने जर या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर हा मेल जास्त संशयी आणि जास्त चिकित्सक असेल. त्यात तिथं लग्नात शनी पण बसलेला आहे. सो त्या केसमध्ये प्रत्येक गोष्टीत अतिचिकित्सा त्यामानाने कम्पेअर टू ती त्या बाबतीत शांत असेल, शांततेने निघेल, कारण ती मुळात शनीची राशी आहे. आता या जातकाच्या ह्याच्या बाबतीत इथं धनस्थानात म्हणजे कुटुंब स्थानाचा जर विचार केला तर तिथे आलाय मंगळ आणि गुरु, जो की कन्या लग्नाला मार्केश पण आहे. मार्केश गुरु अष्टमात आलेला आहे. सो जातक त्याचा पार्टनर हा डेफिनेटली जॉब करणारा, उत्पन्न मिळवणारा आहे, ही तो गोष्ट क्लिअर होती. शिवाय नवमांश पण चांगला आहे, उत्पन्नांश आहे, पण मंगळासोबत आहे. सो इथे अडीअडचणी क्रिएट होतात, कारण सप्तमेश हा त्याच्या अष्टमात म्हणजे तो धनात आहे, म्हणजे धन तर भेटेल, पण तो त्याच्यापासून अष्टमात गेलाय हे आपल्याला विसरता कामा नये. शिवाय तो मार्ग स्थानात आहे. सो डेफिनेटली इथे काही प्रॉब्लेम उत्पन्न होतातच. त्यानंतर चतुर्थ स्थानात पाहिलं तर चतुर्थ स्थानात धनुराशी येते आणि तिथे केतू आणि नेपच्यून आलेला आहे. सो हा केतू नेपच्यून पण इथे काही ना काहीतरी त्रास दाखवतो. त्यात हा कन्या लग्नाचा व्यक्ती आहे, म्हणजे धर्मत्रिकोण हा पूर्णपणे पृथ्वी तत्वाचा आला आणि त्यात अशा ठिकाणी केतू म्हणजे धार्मिकता किती असेल आणि बाकीचे प्रॉब्लेम किती असेल हे काही सांगायलाच नको. सो हाही फॅक्टर दिसतो. त्याच्यानंतर पुन्हा लग्नाच्या सप्तमात काही नाहीये, पण सप्तमाच्या सप्तमात मात्र शनी आलेला आहे, हा एक फॅक्टर आहे. तसंच मुलीच्या पत्रिकेत ज्यावेळेस आपण पाहणार तर लग्नाच्या सप्तमात मंगळ शुक्र आलेला आहे, म्हणजे यांच्या सप्तमाच्या सप्तमात आहे आणि मुलीच्या पत्रिकेत लग्नाच्या सप्तमात मंगळ युक्त हा शुक्र आलेला आहे, हा एक फॅक्टर येतो. मुलीचा जो कुटुंबेश जो आहे तो कुटुंबेश गुरु आहे, तो नीचीचा असून तो धूम आणि मृत्यू बिंदूमध्ये व्यय स्थानात बसले आहे. सो इथे तिला तो त्रास आहे हे दिसतंय. त्याच्यानंतर कुंभ लग्नाला हा जो आहे तो चतुर्थशी, तिथे अष्टक वर्गाप्रमाणे पण मार्क्स छान आलेले आहेत, पण हा चतुर्थश शुक्र, आता इथे नवमांश माझ्याकडे ऑस्ट्रोसेज आहे, सो त्याप्रमाणे मी नवमांश मानलेला आहे, तर त्याप्रमाणे शुक्राला नवमांश इथंच अंश आलाय, म्हणजे इथे तिला त्यासाठी झगडा द्यावाच लागेल, कारण हा शुक्र इथे सेनांश मध्ये आलेला आहे. सो तो एक
इथं एक तो फॅक्टर इथं कन्सिडर होतो. सप्तमामध्ये मंगळ बुध शुक्र, म्हणजे नुसता शुक्र असता तर ठीक आहे, पण शुक्र मंगळ युक्त असून परत मंगळ बुध हे कॉम्बिनेशन तिला कुठे ना कुठेतरी त्रासदायक होणार. हा सप्तमेश रवी असून तो अष्टमात आहे, रवी पापांश मध्ये आहे. सो हा पण एक फॅक्टर आहे की तिला तो त्रास देतोय. आता दोघांच्या शुक्राच्या बाबतीत विचार केला तर मुलाच्या पत्रिकेत शुक्र राहू युक्त आहे आणि मुलीच्या पत्रिकेत शुक्र हा सेनांश मध्ये आहे. पण हा शुक्र, दोघांचाही शुक्र एकमेकांच्या लाभात आहे. हॅलो, आवाज येतो ना सर? हा 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 yes. हा, दोघांचा शुक्र हा एकमेकांच्या लाभात आहे, हा एक चांगला फॅक्टर आहे. सो तो एक त्या पॉइंट पण इथं क्लिअर होतो. हा दोघांचा चंद्र जो आहे तो एकमेकांच्या केंद्रात आहे. सो डेफिनेटली तिथं संघर्ष करून ज्या काही गोष्टी आहेत त्या अचीव होतील, पण त्यांना संघर्ष हा करावाच लागेल. त्यानंतर शुक्राच्या सप्तमात मुलाच्या पत्रिकेत धूमबिंदू आलेला आहे. सो तिथेही तो त्रास जाणवणार आहे. मुलीच्या पत्रिकेत सुदैवाने शुभ बिंदू आहे. सो असे काही काय फॅक्टर आहेत की तिथं कन्सिडर करावे लागतात. आणि त्याचबरोबर सर एक फॅक्टर अजून असा वाटतो की दशा जी आहे ती दोघांना दशा अशी आहे की त्या दशेमुळे तरी नाही वाटत की ते काही सेपरेट होतील किंवा काय. जसं आपण म्हटलं की 6, 7, 8 आणि त्याचबरोबर 12, 1, 2 हे आपल्याला फॅक्टर करायचे. त्याप्रमाणे गोचरिणी मुलाच्या पत्रिकेत आता आपल्याला माहितीये की सिंह आणि कुंभ या ऍक्सिसला काय घडामोडी चालू आहे. सो त्याप्रमाणे जातकाच्या पत्रिकेत व्ययस्थानातून या गोष्टी चालू आहे. सो इथे हे सफरिंग दिसतच आहे. त्याचप्रमाणे मुलीच्या पत्रिकेत लग्नातून हा ऍक्सिस होतोय 11-5. सो ती आत्ता त्या सफरिंग पोझिशन मध्ये आहे, ती जास्त त्या त्रासात म्हणजे गोचरीचा इम्पॅक्ट आहे. त्यानंतर दोघांना दशा जी चालू आहे तर मुलाची दशा जी आहे ती लग्नेश आणि दशमेशाची दशा आणि तो आहे बुध आणि बुध आहे. सो या केसमध्ये इथं ऍडजस्टमेंट करू शकतो. शिवाय दशा पण चांगली आहे. हा एक मुलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. आणि मुलीच्या पत्रिकेत शुक्राची दशा चालू आहे जी कुंभ लग्नाला शुभ ग्रहांची दशा म्हणजे चतुर्थेश आहे आणि तो भाग्येश आहे. सो मला असं वाटतं दोघांनी फक्त गोचर प्रमाणे जे काही इम्पॅक्ट होणार आहे त्याला जर एकमेकांना ऍडजस्ट केलं तर ते पुढे कंटिन्यू करू शकतात. अर्थात खूप सुख आहे असं नाहीये, पण अगदीच ते ब्रेकअप होईल असं सुद्धा नाही वाटत, असं वाटतं सर मला. थँक्यू. थँक्यू. आता सांगतो तुम्हाला. आता ऐका 2 मिनटं. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आपला विषय होता जेव्हा स्त्रीच्या पत्रिकेमध्ये मंगळ, बुध आणि शुक्र हे 3 ग्रह होते. कन्या लग्नाची व्यक्ती जी आहे पुरुष, ती दिसायला Yes, sir. अट्रॅक्टिव्ह आहे. तिच्या नशिबात Yes. सप्तम स्थानामध्ये बुध होता आहे. म्हणजे व्यक्ती कुठली मिळाली तर कन्या लग्नाची, येस इंटेलेक्च्युअल, सर. बरोबर. येस. मंगळ थोडासा धाडसी आणि अकाउंटंट म्हणजे काउंटिंग ज्याला आपण म्हणतो गणित, मास्टर माइंड. शुक्र येस सर. रेखीव, ब्युटी आणि राजराशी जी सिंह आहे, राजबिंडा, हो. पर्सनॅलिटी. या येस सर. 4 गोष्टी तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये बघा. सप्तम स्थानामध्ये कोणत्या ग्रह आहेत, कोणत्या तऱ्हेचे आहेत, त्याच्यावरती मनुष्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन होतं. नंबर 2, पुरुषाच्या पत्रिकेमध्ये कन्या लग्नाला धनस्थानामध्ये गुरु आणि मंगळ दोन्ही आहेत, नाही आहेत का? येस सर आहे. त्याच्यामध्ये सप्तमाधिपती मंगळयुक्त आहे. ही शी इज हो. व्हेरी हार्ड वर्कर, नंबर 1. दुसरी येस गोष्ट सर. की त्याला असं वाटलं त्याच्यामध्ये गुरुचं अट्रॅक्शन आहे. गुरु मंगळयुक्त आहे आणि तिथे तूळ राशी आहे. तर राशीला पण विसरायचं नाही. येस सर. राशी कॉल द ब्युटी ॲज अ अट्रॅक्शन. येस. रास जे आहे तुळेला मारक स्थानामध्ये मंगळ आणि गुरुची युती आहे. दिसायला अतिशय रेखीव आहे. बांधा ज्याला आपण म्हणतो ना, स्त्रीचा बांधा, तो अतिशय ना एकदम बारीक आहे ना एकदम जाडी आहे, अतिशय चांगल्या स्थितीला आहे. म्हणजे ते एक लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. मग पसंती कशी झाली तर गुणमेलनावरती नाही झाली, हे असंच पसंत झालं. एकमेकांनी एकमेकाला पाहिलं. एका ज्ञातीचेच लोक आहेत, एका जवळपासच्याच कुटुंबातले आहेत, ओळखीचे आहेत. त्याच्यामुळे हे लॉ ऑफ अट्रॅक्शनने निर्माण झालं. पण सप्तमातलं जे मंगळ, बुध, शुक्राचं आणि सिंहराशीचं लॉ ऑफ अट्रॅक्शन मी तुम्हाला सुरळीत समजावून सांगितलं. पटलं? येस सर. हो हो सर, नक्की. थँक्यू सर. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या ह्याच्यामध्ये काय शोधावं तर हे शोधावं आणि नंतर मग होणारा त्रास हा सोसावा.
शोधावा नाही, सोसावा. आता म्हणजे सर ओढवूनच घेतो आपण हे सगळं असं आहे थोडक्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन. कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही जास्ती आईस्क्रीम खाल तर आजारी पडाल, जास्ती कुठली गोष्ट कराल तर निश्चित तुम्हाला दुःख होईल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात तशा नसतात. जे दिसतं ते नसतं आणि त्याला सामोरं जावं लागतं. हे तसं लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि तशा बोला बोला. सर लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगून राहिले, मग याच्यामध्ये इतर ग्रहांच्या दृष्टीचा वगैरे पण विचार करायचा का? आहे तर शनीची दृष्टी आहे सप्तमस्थानासंबंध आहे ना. तो गोंधळ टाकणार आहे. मंगळ एकमेकाच्या वरती म्हणजे युद्ध होणारच. ठरलेलं आहे. युद्ध होणार. तेच पण तरी सुद्धा बघा मॅडम ऐका, विवाह इथे मला वाटतं 101% लोक विवाहबद्ध आहेत, विवाहित झालेले आहेत. त्यांनी कशा तऱ्हेने विवाह केला असेल, काही ना काहीतरी कारण असतील ना. दॅट इज कॉल्ड अट्रॅक्शन. अच्छा. हा कारण आहेत ना. कधीतरी आईने सांगितलं की नाही कुटुंब चांगलं आहे. काही लोकांनी कुटुंबाला बघितलं, काही लोकांनी पर्सनॅलिटीला बघितलं, काही लोकांनी पैशाला बघितलं, काही लोकांनी सुंदरतेला बघितलं. काही ना काहीतरी अट्रॅक्शन झालेलं आहे ना. अट्रॅक्शन असतंच. बरोबर आहे. म्हणून तुम्ही बरोबर पिन पॉइंट बघा की हे लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा तऱ्हेनेच कार्य करतं आणि त्याच्या मदतीनेच विवाह होतो. कितीही जरी कुठल्याही याच्यामध्ये विवाह झाला तरी सुद्धा. आता जसं बकिंगहॅम पॅलेसमध्ये डायनाचा विवाह झाला तर तिच्या सप्तमात शनी आणि चंद्राची युती होती. तर त्या ह्याच्यामध्ये तिला राजघराण्याशी संबंधित तिथे मकर रास होती. मकर रास ही सरकारी संदर्भातील आहे आणि चंद्र त्याच्यामध्ये होता, सप्तमात होता. तर अशा वेळेला तिचा लग्न राजघराण्यात झाला. पण तो टिकला नाही. हो असं आहे. आणि त्या व्यक्तीचा जो त्यांचे मिस्टर होते त्यांचा सप्तमा शुक्र होता आणि रवी होता. म्हणून रवी शुक्राची युती असल्यामुळे अतिशय ती ह्याच्यामध्ये होती आणि त्याच्यामध्ये विवाह झाला. लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. राजकुमारपेक्षा राजकुमारी दिसायला सुंदर होती. हो सर बरोबर आहे. हे असं भाग असतो. पण तरी सुद्धा तुम्हाला आता कळलं असेल की वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये असा भाग आहे. आलं लक्षात सर. थँक्यू सर. थँक्यू. चव्हाण मॅडम. म्हणजे सर थोडक्यात भोगा आपल्या कर्माची फळं. हो सर. मला ते रूल्स चालू करायचं आहे. रूल्स जी जर्मन विद्या आहे तर त्या ह्याच्यामध्ये शुक्रवारी करू का मग आपला बुधवारचा क्लास किंवा सोमवारचा क्लास संपायला भरपूर वेळ आहे. सोमवारचा संपणारच नाही, त्याला आणखी 20 लेक्चर जातील. मग अभिप्राय द्या. शुक्र हा बोला. मी तुम्हाला सांगितलं मी की अच्छा बुधवारचा क्लास आणि सोमवारचा क्लास संपायला आणखी 20 लेक्चर आहेत. ठीक आहे. हा पण क्लास हवा आहे शुक्रवारचा. ठीक आहे. थँक्यू. बरं अभिप्राय द्या. आता काय तुमचं मत आहे तुम्ही मांडा. इथे या मुलाचं कन्या लग्न आहे आणि लग्नेशच त्याचा सिंह राशीत बुध बसलाय आणि तिच्या सप्तमात ती रास आहे बुध. त्याच्यामुळे आणि चंद्रकुंडली त्याची जी बनली आहे ती याची लग्न कुंडली आहे. दुसरं म्हणजे सप्तमावर त्याच्या शनीची दृष्टी आहे आणि गुरुमंगळ सप्तमेश जो आहे गुरु तो अष्टमेश मंगळाच्या डॉट कंजंक्शन मध्ये नसावा, तो डॉट कंजंक्शन मध्ये. आणि जो शुक्र आहे तो शनी दृष्ट आहे. ज्या राशीत गुरुमंगळ बसले त्याचा अधिपती शुक्र हा राहुयुक्त आहे आणि शनी दृष्ट आहे, तिथे बिघडलाय. आणि नवमांश कुंडलीमध्ये शुक्र मंगळाच्या दृष्टी, शुक्राच्या समोर पापग्रह नको.
तिच्या कुंडलीमध्ये मंगळाची दृष्टी धनावर, ह्याची धनातच मंगळ, त्याच्यामुळे बोलताना एकमेकाची उणी धुणी काढणे हे तर कधीच नसावं. दोघांची दृष्टी धनावर नसावी. आणि हिची मंगळ बुध युती आहे आणि हिचा राष्ट्राधिपती शुक्र आहे, तो पूर्ण बिघडलाय, तो मंगळा बरोबर आहे आणि शनिदृष्ट पण आहे. कारक ग्रह जो आहे तो दोघांचा शुक्र बिघडलेला आहे. हिच्या कुंडलीमध्ये रवी बुध परिवर्तन योग आहे, जो सप्तमेश आणि अष्टमेश परिवर्तन योगात आहे. आणि जो सप्तमेश आहे तो नवमांश कुंडलीमध्ये तिचा शनी मंगळाच्या दृष्टीत आहे. आणि शुक्र जो आहे तो मंगळ शनीच्या केंद्रात आहे. त्याच्यामुळे सप्तमेश अष्टमात, अष्टमेश सप्तमात असंही नसावं. तर दोघांचाही सप्तमातून आता त्याच्या सप्तमातून शनी चाललाय, हिच्या केतू चाललाय. तिच्या चंद्रकुंडलीच्या सप्तमातनं शनीची दृष्टी आहे. मंगळाची दृष्टी आता मीन राशीमध्ये दोघांच्याही वाचस्थानावर आली आहे. म्हणजे हिच्या वाचस्थानातून चाललंय, त्याच्या वाचस्थानावर दृष्टी येणार. तर आता तर सध्या हा महिना तर 10 मे पर्यंत तर दोघांनी एकत्र राहूच नये, कारण दोघांनाही प्रॉब्लेम येणार. माझं असं म्हणणं आहे की 2027 जून पर्यंत या दोघांनी विभक्त राहावं. करेक्ट. त्याच्यानंतर मग एकत्र यावं. जेव्हा गोचर पुढे सरकेल त्याच्यानंतर त्यांनी एकत्र यावी. हिचा जो राशाधिपती सिंह राशीत आहे, ही काय माघार पण घेणार नाही, कारण हिचं सिंह रास जरा फ्लोट झालेली आहे, त्याच्यामुळे ही थोडीशी माघार घेणारी नाही. तर अशा पद्धतीने जर सांगितलं तर थोडासा यांनी डिस्टन्स ठेवला तर बरं होईल. नाही, आता मॅडम एकत्र आहेत, ऐका, एकत्र आहेत. त्यांचं मुख्य प्रश्न आहे, त्या दोघांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आपल्या घरासाठी. दोघांचंही घर आहे ते म्हणा, तसा प्रश्न नाही आहे. त्यांचा एक तर तणाव आहे आर्थिकदृष्ट्या, की जेणेकरून त्यांना EMI भरायला लागतो. त्याच्यानंतर हे एकमेकाचं युद्ध. एकत्र आहेत पण रुसवा फुगवा भरपूर आहे. आणि मग ते एकदम रस्सीखेच एवढी आहे, ताणलेला आहे परिवार, एकदम तणावग्रस्त. ते गोचर पण जात आहे ना, मुळातलं सप्तम बिघडलंय आणि त्याच्यावरनं गोचर चाललंय, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. असं आहे. म्हणजे तिथे आपल्याला ही कुंडली जमवताना ज्योतिषाने व्यवस्थित मार्गदर्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. जर ते मार्गदर्शन केलं नाही तर पुढे जाऊन आपल्याला अशा तऱ्हेचा त्रासाला सामोरं जावं लागेल. दुसरा भाग, जगात कोणाशीही लग्न केलं तरी सुद्धा ते प्रसंग येणारच येणार ठरलेलं आहे. सर, आपण विधिलिखित जो एक घेतलं होतं कार्यशाळा, त्यावेळेला आपण हेच विचार केले होते की कितीही जरी आपण अचूक बघायचा प्रयत्न जरी केला तरी शेवटी जे विधिलिखित आहे ते तसंच होणार आहे. म्हणजे शेवटी नशिबात तसंच येतं जे आपल्या पत्रिकेमध्ये दिसतं. त्यामुळे अगदी ज्योतिषाने शेवटी, आणि लोकांना सर कधी कधी फक्त त्यांचं ठरलेलं असतं, ज्योतिषाला फक्त निमित्त म्हणून विचारायला येतात. असंही सर खूप वेळा बघायला मिळते. त्यांना जे हवं असतं ना तेच उत्तर ऐकायचं असतं त्यांना. ह्या सुद्धा गोष्टी सर पाहायला मिळतात. त्यामुळे शेवटी तेच करतात त्यांना जे हवंय ते. आणि मग शेवटी जसं आपण आता बघितलं की कर्माची फळं शेवटी भोगावी लागतात. दे आर इन प्रोसेस किंवा ज्योतिषाच्याकडून मार्गदर्शन करून घ्यावं. आता भाग असा असतो मॅडम, कितीही जरी मार्गदर्शन केलं, कालांतराने ज्योतिषी त्याला जबाबदार नसतो. हो. प्रपोजल तुम्ही आणलेला आहे, ज्योतिषाने प्रपोज केलेलं नाही. एक्झॅक्टली. ज्योतिषाने फक्त तुमची कुंडली वाचन केलंय, पण ज्योतिषाने कदाचित चूक केली असेल की तुम्हाला स्पष्ट भूमिका सांगितली नसेल. होऊ शकतं तसं. होय, असं होतं. पण ज्योतिषच जबाबदार आहे वगैरे वगैरे सगळं चुकीचं आहे. कारण तुम्ही प्रपोजल आणले, त्याला दाखवलं, कुंडल्या, किती लोकांना कुंडलीचं जे माध्यम आहे ते कळलं पाहिजे, हा एक भाग आहे. बरोबर आहे. ह्या वेळेला सर सत्य परिस्थिती ज्यांना आल्यानंतर की हे असं ग्रहमान आहे, तुम्हाला ह्या गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं, ह्याची कल्पना सर ज्योतिषाने द्यायला पाहिजे त्यावेळेला ऍक्च्युली. आणि हे बरेच जण नाही होत सर. असं येतात खूप प्रसंग की आम्हाला असं सांगितलं होतं, तसं सांगितलं होतं, पण असं ऍक्च्युली काही नाहीच आहे. हे सर खूप वेळा ऐकायला मिळतं. बरं, आता सगळ्यांना मी एक विनंती करीन. धन्यवाद. बघा, धन्यवाद मॅडम. आता आर्थिक स्थिती अतिशय डबघाईला जाणार आहे. प्रत्येकाने आपापलं संचित धन आणि अर्थार्जन ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. उगाच कुठल्या तरी भानगडीत पडू नका. जास्तीत जास्त पैसे कमवा, आपल्या परिवाराला सुखी ठेवा, उगाच पैसे बिघडवू नका.
आणि कुठल्याही याच्यामध्ये नवीन गोष्टी महागड्या विकत घेऊ नका. फार फार काही वेळेला आपल्याला अन्नधान्य जे आवश्यक असतं त्याचाच खरेदी करा तुम्ही. बाकी प्रॉपर्टी अमुक तमुक हे सगळं आता कधी 12 वाजणार आहे काही सांगता येणार नाही. म्हणून पैसे कमवा, अतिशय चांगलं धनाढ्य व्हा. पैसे कमवायला मनाई नाही, पैसे चांगले कमवलेच पाहिजे, व्यवसाय केलाच पाहिजे, कळलं. म्हणून व्यवसाय करायला घाबरू नका, पैसे कमवायला घाबरू नका, पैसे घ्यायला भीती बाळगू नका. पैसे घेणं तुमचं काम आहे, कळलं. तर एनिवे आता कुबल मॅडम समारोप करतील. धन्यवाद मॅडम. चव्हाण मॅडम धन्यवाद. कुलकर्णी मॅडम धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. छान झाला क्लास, मस्त. थँक्यू सर. येस बोला. नाही, मला वाटलं हे बोलतायत का कोणी. हा, तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आता मी पत्रिकेबद्दल काहीच बोलू इच्छित नाही. सगळ्यांनी खूप छान सगळं वाचलंय. त्याच्यात नंतर आता मॅडमनी पण परत डिटेल सांगितलं, आपल्या पोद्दार मॅडमनी पण सांगितलं, आणि तुम्ही ते म्हणजे लग्न कसे होतात तो लॉ ऑफ अट्रॅक्शन ते मात्र अतिशय उत्तम. म्हणजे आजच्या सगळ्या या क्लासचं गमक त्याच्यातच आहे. म्हणजे ते खूप छान कळालं सर. आणि असं म्हणजे नव्हतं, आम्ही थोडंफार बघत होतं, पण हे आज खूपच छान, म्हणजे अगदी 100% कळालं आता कसं बघायचं. आणि ते कसे म्हणजे आपल्याला किती समजवलं या लोकांना तरी ते समजणार नाही म्हणजे नाही, हे तर मात्र अगदी नक्की. आणि ते गोचर पण बघायला हवं, ते आपण कल्पना देऊ शकतात. आता जसं तृप्ती मॅडम म्हणाल्या, म्हणजे कारण 6, 7, 8 आणि 12, 1, 2 इथून जर हे राकेश मंगळ असे ग्रहांचं गोचर लागत असेल तर हे असे प्रॉब्लेम येणारच, नो डाऊट. म्हणजे आपण ऍटलिस्ट ऍस्ट्रॉलॉजर आहोत, तर हे तर त्यांना कल्पना द्यायला हवी. ते ऐकणार नाही ते तर बात अलग आहे, पण एवढं मात्र सांगायला हवं. म्हणजे ऍटलिस्ट आपल्या ज्योतिषांवर तरी दोष नाही येणार की सांगितलं होतं बुवा एवढं असं. इतकं म्हणजे अगदी आपल्याला काय म्हणायचं तेवढं धाडसच करायला लागेल. कारण ते ऍक्च्युअली काय आपल्याकडं मुहूर्तच काढायला येतात. त्यांनी ठरवलेलंच असतं आम्हाला लग्न करायचंय, फक्त मुहूर्त द्या तुम्ही. पण असे म्हटले तरी सुद्धा मुहूर्त देताना पण माझं म्हणणं, आपल्याला गोचर जर कळत असेल तर आपण सांगायला हवं. भले त्यांनी आपल्याला फी देऊ नाही देऊ काही हो. तर सर अतिशय उत्तम क्लास झाला, त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हेड्स अप टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रेट. थँक्यू. थँक्यू सगळ्यांना नमस्कार. गुड नाईट. थँक्यू उद्या ऑल. क्लास आहे. धन्यवाद सर. थँक्यू सर. गुड नाईट सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद सर. शुभरात्री.